सो लेट स्टार्ट. आपल्याला चालू करायचं आहे रिव्हिजन सेशन, एमसीक्यू प्रॅक्टिस सेशन जे आपण चालू केलं आहे. त्याच्यामध्ये आपण ईएससी प्रिलिम्सचे क्वेश्चन्स बघतोय. सो झालेले होते आपले क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 50 दिला होता. करेक्ट. क्वेश्चन नंबर 50 8 बघायचं आहे. 57 पर्यंत कव्हर होतं. क्वेश्चन नंबर 58. कन्सिडर द फॉलोइंग क्ले मिनरल्स: केओलिनाइट, मोंट मोरिलोनाइट आणि इलाइट. कोणकोणते क्ले मिनरल्स आहेत? 3 क्ले मिनरल दिलेले आहेत: केओलिनाइट, मोंट मोरिलोनाइट आणि इलाइट. व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर प्लास्टिसिटी इंडेक्स? प्लास्टिसिटी इंडेक्सच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये सिक्वेन्स सांगायचे आहे. चला बोला पटकन. घेतलेला आहे, व्हॅल्यूज पण आहे तुमच्याकडे नोट्स मध्ये. सगळ्यात कमी प्लास्टिसिटी इंडेक्स कुणाचा असतो? सगळ्यात कमी प्लास्टिसिटी इंडेक्स हा तुमचा केओलिनाइटचा असतो. केओलिनाइटचा प्लास्टिक इंडेक्स सगळ्यात कमी असतो. त्यानंतर व्हेरी गुड मानसी. त्यानंतर असतो तुमचा वाला इलाइटचा इंटरमिजिएट असतो आणि माउंट मोरिलोनाइटचा सगळ्यात जास्त असतो. व्हेरी गुड. सो 132 इज द राईट ऑप्शन. केओलिनाइटचा प्लास्टिसिटी इंडेक्स किती असतो हे पण लिहून दिलेलं आहे. केओलिनाइटचा असतो 15. त्यानंतर तुमचा मोंट मोरिलोनाइट इलाइट, मोंट मोरिलोनाइटचा होता 300 आणि इलाइटचा इंटरमिजिएट होता 30. हे आहे तुमच्या प्लास्टिसिटी इंडेक्सच्या व्हॅल्यूज. हे घेतलेलं आहे. प्लास्टिसिटी इंडेक्सच्या व्हॅल्यूज ही आहे त्याची सिक्वेन्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. खालीलपैकी करेक्ट स्टेटमेंट हे आयडेंटिफाय करायचे आहे. सो लेट्स सी फर्स्ट स्टेटमेंट. व्हॉट इज फर्स्ट स्टेटमेंट? Each year, black cotton soil appreciably shrinks during the dry season. प्रत्येक वर्षी ब्लॅक कॉटन सॉइल काय करते? ड्राय सीझन मध्ये काय करते? अप्रिशिएबली श्रिंक करते. अँड स्वेल्स ड्युरिंग द रेनी सीझन. This alternate cycle of shrinking and swelling causes the severe stresses in a structure supported by directly by such a soil. करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे? येस. ड्राय सीझन आला की सॉइल श्रिंक करते, माहिती आहे सगळ्यांना. ब्लॅक कॉटन सॉइल कडे कोणती प्रॉपर्टी असते? स्वेलिंग आणि श्रिंकेजची प्रॉपर्टी ही ब्लॅक कॉटन सॉइल कडे असते. हे ट्रू आहे. ब्लॅक कॉटन सॉइल कडे जी स्वेलिंग आणि श्रिंकेजची प्रॉपर्टी असते ती कुणामुळे असते? मोंट मोरिलोनाइटच्या मिनरल मुळे असते. हे पण सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट. ब्लॅक कॉटन सॉइल कंटेन्स प्रीडॉमिनंटली अ मिनरल कॉल्ड ॲज अ केओलिनाइट. इज सेकंड स्टेटमेंट करेक्ट? आन्सरच मी तुम्हाला वरती सांगून दिलं. ब्लॅक कॉटन सॉइल कडे प्रीडॉमिनंटली मोंट मोरिलोनाइट हे मिनरल असतं. सो सेकंड स्टेटमेंट इज अ रॉंग स्टेटमेंट. फर्स्ट वन इज अ करेक्ट, सेकंड वन इज रॉंग. Shrinkage and swelling of black cotton soils are observed only up to a certain depth below the ground level. ब्लॅक कॉटन सॉइलचं जे श्रिंकेज आणि स्वेलिंग आहे हे सर्टन डेप्थ पर्यंत आढळतं. बिलो लॅट लेवल देर इज नॉट नो श्रिंकेज अँड स्वेलिंग. हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती नसेल कदाचित, बट इट इज द करेक्ट वन. ब्लॅक कॉटन सॉइल जे असते याचं स्वेलिंग आणि श्रिंकेज जे असतं एका सर्टन डेप्थ पर्यंत आढळतं, कारण त्या डेप्थ पर्यंतच तुमचं मोंट मोरिलोनाइट नावाचं मिनरल जे आहे ते प्रेझेंट असतं. त्या डेप्थच्या बिलो जर तुम्ही गेले तर त्याच्या बिलो तुम्हाला स्वेलिंग आणि श्रिंकेज ही प्रॉपर्टी ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये आढळणार नाही. सो फर्स्ट अँड थर्ड स्टेटमेंट इज करेक्ट. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 60. इन अ वेट soil mass, air occupies 1/6 of its volume and water occupies 1/3 of its volume. I think असा क्वेश्चन आपण घेतला आहे. हाच क्वेश्चन होता, रिपीटेड आहे. येस येस. सो विल स्किप दिस. त्याचा आन्सर 1 आलं होतं. सॉल्व्ह करून दाखवलं होता कम्प्लिटली. येस. नेक्स्ट क्वेश्चन. स्टेटमेंट्स कोणकोणते करेक्ट आहे हे ओळखायचं आहे. अशा क्वेश्चन मध्ये सगळ्यात आधी हे याला अंडरलाईन करून घ्यायचं, करेक्ट विचारलं आहे की इनकरेक्ट विचारलं आहे. मग टिक मार्क करून द्यायचे आणि ते स्टेटमेंट सिलेक्ट करायचे. पहिलं, पीट आणि मक ह्या ऑर्गॅनिक सॉइल्स आहे. पीक अँड मक आर ऑर्गॅनिक सॉइल. बोला करेक्ट आहे का? पीट इज अ ऑर्गॅनिक सॉइल. मक प्युअरली ऑर्गॅनिक सॉइल आहे का? मक इज अ मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सॉइल.
येस, व्हेरी गुड. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट, इनकरेक्ट वन. सो पहिलं ज्यामध्ये ऑप्शन आन्सर कोणतं असणार आहे तुमचं? पीक आणि मग आर ऑर्गॅनिक सॉइल्स. ठीक आहे. सो पहिलं ऑप्शन इनकरेक्ट. पीट इज अ इनऑर्गॅनिक सॉइल, व्हेराज मक इज ऑर्गॅनिक सॉइल. पीट इनऑर्गॅनिक सॉइल आहे का? नो, इट इज नॉट लाईक दॅट. ओके. इंड्युरेटेड क्ले इज अ टाइप ऑफ क्ले विच डज नॉट सॉफ्टन अलॉंग द प्रोलॉंग वेटिंग. माहिती असेल तुम्हाला तर ओके, नाहीतर लक्षात ठेवा, इंड्युरेटेड क्ले जो आहे, हा इंड्युरेटेड क्ले इज अ टाइप ऑफ क्ले विच डज नॉट सॉफ्टन अंडर द प्रोलॉंग वेटिंग. खूप जास्त वेळ जो क्ले तुमचा काय केला जातो, वेट जरी केला तरी तो सॉफ्टन होत नाही. जनरली हे जे आहे हे कुठे बनवतो, यूज करता माहितीये, ज्या वस्तू पूर्वीच्या काळामध्ये बनवायचे, मातीपासून ज्या वस्तू बनवल्या जायच्या. येस, मडके बनवतात ज्याच्यापासून, मडके किंवा बाकीच्या जे तुम्हाला छोटे छोटे हे मिळत असतील, बघितले असेल तुम्ही, काय म्हणतात त्याला, मोठे मडके असतात, पॉट बनवतो, आणि छोटे बोळके वगैरे टाईप जे असतात जे आपण युज करतो, छोटे असतात ते ते हे याच्यापासून बनवले जातात, हे इंड्युरेटेड क्ले पासून. येस, शोच्या वस्तू जे घरामध्ये ठेवलेले असतात ना, छोटे 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 मडक्या टाईप, त्याला कलर केलेला असतो, ते याच्यापासून बनतात. सो इट इज द करेक्ट. सी, थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन इज 1.62. क्वेश्चन नंबर 1.62. काय आहे क्वेश्चन नंबर 1.62? A specimen of clayey silt contains 70% silt size particle. Silt size particle किती आहे तुमचे? 70% आहे. येस, इझी आहे. मला ना याच्यामध्ये इझी आहे, लिक्विड लिमिट दिलेलं आहे. रीड करून घ्या एकदा. लिक्विड लिमिट दिलेलं आहे, प्लास्टिक लिमिट दिलेलं आहे. In a liquid limit test at moisture content of 30%, required number of blow was 50. Required number of blows 50 दिलेला आहे. इट्स प्लास्टिसिटी इंडेक्स माहिती आहे सगळ्यांना, लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. मला एकदा ऍक्टिव्हिटी सांगा फक्त, याची ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी इज आयपी डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ क्ले. आणि त्यांनी काय दिलेलं आहे? 70% सील्ड साईज दिलेला आहे. क्वेश्चन झाला आहे असा, तरी मला आन्सर द्या. तुम्ही पर्सेंटेज ऑफ क्ले किती घ्याल या केसमध्ये? What will be the value of percentage of clay? Activity काय असते? Plasticity index divided by what? Plasticity index divided by percentage of clay. What will be the value of percentage of clay in this case? 70% seed size आहे, तर clay असतो तुमचा 30%, ते असणार आहे व्हॅल्यू 30. व्हेरी गुड. हेच मला विचारायचं होतं, बाकी कॅल्क्युलेशन इझी आहे, आणि हे तुम्हाला क्लासमध्ये मी सांगितलं पण होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, liquefaction of foundation soil during a earthquake shall not be reason for cracking of. काय दिलेलं आहे त्यांनी? शॅल नॉट बी रिझन ऑफ, रीड करू द्या मला. लिक्विफॅक्शन ऑफ फाउंडेशन सॉइल. फाउंडेशन सॉइलचं लिक्विफॅक्शन झालं कशामुळे? अर्थक्वेकमुळे. माहिती आहे तुम्हाला, अर्थक्वेक आला की तुमचेवाले रेजिस्टन्सेस इन्क्रीज होता, आणि रेजिस्टन्सेस इन्क्रीज झाला, पोर वॉटर प्रेशर बिल्ड होतं. पोर वॉटर प्रेशर बिल्ड झालं कारण इन्स्टंट लोड असतो, शॉक लोड असतो. पोर वॉटर प्रेशर बिल्ड होतं, इफेक्टिव्ह स्ट्रेसची व्हॅल्यू डिक्रीज होते, आणि तुमचे लिक्विफॅक्शन म्हणजे इफेक्टिव्ह स्ट्रेस झिरो झाला की लिक्विफॅक्शन होतं. या लिक्विफॅक्शनमुळे शॅल नॉट बी द रिझन ऑफ वॉर. लिक्विफॅक्शनमुळे कशाची क्रॅकिंग होत नाही. फोर्स इन द बिल्डिंग, फ्लोरची क्रॅकिंग होत नाही, फ्लोरची क्रॅकिंग होते. वॉल्स आणि रूफ क्रॅकिंग होते. बीम आणि कॉलम यांची पण क्रॅकिंग होते. कशामुळे? लिक्विफॅक्शनमुळे. बीम आणि कॉलमची पण होते. ओनली बाल्कनी इन द बिल्डिंग. बाल्कनीमध्ये लिक्विफॅक्शनमुळे क्रॅक जात नाही. बाल्कनी जो हा पार्ट आहे, हा पार्ट तुमच्यावाला पुढे अटॅच्ड असतो, कॅन्टिलिव्हर टाईप ऑफ पोर्शन आहे. स्ट्रक्चरल मेंबर मध्ये या बाल्कनीच्या याच्यामध्ये क्रॅक्स येत नाही, लक्षात ठेवा. लिक्विफॅक्शनमुळे बाल्कनी जी असते बिल्डिंगची, यामध्ये क्रॅक्स येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1.64. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. कालचे स्टेटमेंट कन्सिडर करायचे आहे. मायका इज द क्ले मिनरल. कालच सांगितलं. इज इट करेक्ट स्टेटमेंट? मायका इज अ क्ले मिनरल. मायका इज अ मिनरल, बट मायका इज नॉट द क्ले मिनरल. क्ले मिनरल नाही येते, सो इट इज द इनकरेक्ट स्टेटमेंट.
द शेप ऑफ क्ले पार्टिकल इज युजली फ्लेकी. हे घेतलं होतं आपण. शेप ऑफ द क्ले पार्टिकल हा युजली फ्लेकी असतो. येस, इज इट करेक्ट? येस, इट इज करेक्ट. शेप ऑफ द क्ले पार्टिकल इट इज अ फ्लेकी. अ पार्टिकल ऑफ केओलिनाइट इज इलेक्ट्रिकली चार्ज. केओलिनाइटचा जो पार्टिकल आहे हा इलेक्ट्रिकली चार्ज असतो. आलं होतं काल हे रिडिंग मध्ये. कालच आलं होतं हे. केओलिनाइटचा पार्टिकल हा इलेक्ट्रिकली चार्ज असतो. सो 2 आणि 3 इज द करेक्ट ऑप्शन, सी. ओके. नेक्स्ट. हे चला, हे पटकन सांगा. घेतलेलं होतं सेकंड युनिट मध्ये, आठवत असेल तुम्हाला. 1.65 मॅच करायचं आहे. कोर्स ग्रेन सॉइल. कोर्स ग्रेन सॉइल मध्ये कोणते फोर्सेस हे डॉमिनंट फोर्सेस असतात? कोर्स ग्रेन सॉइल मध्ये तुमचे ग्रॅव्हिटी फोर्सेस हे डॉमिनंट फोर्सेस. हा, ऑप्शन सांगितलं 4 आहे. सिंगल ग्रेन असतं कोर्स ग्रेन वालं. बट कोर्स ग्रेन सॉइल मध्ये तुम्हाला आठवतंय ना, कोर्स ग्रेन सॉइल मध्ये तुमचे कोणते फोर्सेस डॉमिनंट असतात? ग्रॅव्हिटी फोर्सेस हे डॉमिनंट असतात. येस ऑर नो? त्याच्यामध्ये पार्टिकल एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, जे कोर्स ग्रेन पार्टिकल असतात. आणि ते जे स्ट्रक्चर असतं ते सिंगल ग्रेन स्ट्रक्चर असतं. त्याची डेन्सिटी ही हायर असते. येस, करेक्ट. हे आपण बघितलेलं आहे. कोर्स ग्रेन इज, एच ऑप्शन 4 इज अ सिंगल ग्रेन स्ट्रक्चर. सिल्ट डिपॉझिट झालेले असेल. सिल्ट डिपॉझिट झालेले असेल तर ते काय असतं? सिल्ट. आता सिल्ट डिपॉझिशन जे वालं जे होतं ना, जे स्ट्रक्चर असतं ना, याच्यामध्ये काय असतं माहितीये तुम्हाला? साइजेस दिलेल्या होत्या, आठवत असतील साइजेस. कोर्स ग्रेन, त्यानंतर सिल्ट डिपॉझिट. जनरली जी सिल्ट असते तिच्यामध्ये ग्रॅव्हिटी फोर्सेस ऍज वेल एज तुमचे इलेक्ट्रिकल फोर्सेस डॉमिनंट असतात. ग्रॅव्हिटी ऍज वेल एज इलेक्ट्रिकल फोर्सेस बोथ आर डॉमिनंट. आणि ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी आणि इलेक्ट्रिकल दोघंही फोर्सेस डॉमिनंट असतील, ते कोणतं स्ट्रक्चर फॉर्म करत होतं? हॉनिकॉम स्ट्रक्चर फॉर्म करत होतं. सो सेकंड बीचं ऑप्शन जे आहे, सो बीचं 3. B3. त्यानंतर क्ले डिपॉझिट. हे साइजेस तुम्हाला मेन्शन केलेल्या होत्या ज्याच्या स्ट्रक्चरमध्ये, आठवत असेल तर. क्ले डिपॉझिट जे असतं, हे क्ले डिपॉझिट काय असतं? फ्लॉक्युलेटेड. तुम्हाला माहिती, फ्लॉक्युलेटेड आणि डिस्पर्स स्ट्रक्चर असतं क्लेचं. सो सीचं ऑप्शन जे असणार आहे, सी इज नथिंग बट 1. 4, 3, 1. आणि कंपोजिट सॉइल ऑब्विसली कोहेजिव्ह मॅट्रिक्स. हे पण डायरेक्टली नोट्स मधलं आहे. कंपोजिट सॉइल जे असते ते कोहेजिव्ह मॅट्रिक्स असतं. सो याचं ऑप्शन असतं तुमचं 2. 4, 3, 1, 2. 4, 3, 1, 2. बी इज द ऑप्शन. एकच काय मानसी? बी. बी इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट. चला, हे परत आलेलं आहे क्वेश्चन. परत नाही, त्याच्यासारखंच आहे. प्लेट लोड टेस्ट. प्लेट लोड टेस्ट कशासाठी डिटरमाइन? प्लेट लोड टेस्टने आपण काय डिटरमाइन करतो? बेअरिंग कॅपॅसिटी. येस ऑर नो? ए. एचा ऑप्शन 2. पिक्नॉमीटर. पिक्नॉमीटरने आपण काय डिटरमाइन करतो? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, इफ यू रिमेंबर. येस, व्हेरी गुड. 1. कोर कटर. कोर कटरने आपण डेन्सिटी डिटरमाइन केली होती, फील्ड डेन्सिटी. कोर कटर, फील्ड डेन्सिटी. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट वन. आणि मेकॅनिकल सिव्हजने आपण ग्रेन साईज अनालिसिस केलं होतं. 3 इज द राईट ऑप्शन. याच्यामध्ये काही नाही एक्सप्लेनेशन सारखं. 2, 1, 4, 3 काय आहे? 2, 1, 4, 3 बी इज द राईट ऑप्शन. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? द नॅचरल वॉटर कंटेंट ऑफ द सॉइल, डब्ल्यू दिलेला आहे 40%. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे जी 2.7, आणि वॉइड रेशो आहे 1.2. देन डिग्री ऑफ सॅच्युरेशन. सोपा आहे. एस इज इक्वल टू डब्ल्यू जी. एस इज इक्वल टू डब्ल्यू जी. सो स्किप करू शकतो आपण. येस. त्यानंतर पोरॉसिटी दिलेली आहे सॉइल सॅम्पलची. काय दिलेली आहे? पोरॉसिटी दिलेली आहे. वॉइड रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. इझी आहे. वॉइड रेशो ई इज इक्वल टू इटा डिवायडेड बाय 1 - इटा. येस, इझी आहे. सो स्किप द क्वेश्चन. स्किप म्हणजे फॉर्म्युला पुट करा, आन्सर मिळून जाईल. द पोरॉसिटी ऑफ अ सर्टन सॉइल. द पोरॉसिटी ऑफ द सर्टन सॉइल दिलेली आहे. आता अजून एक तुम्हाला सांगतो. आपण मी सेशन घेतोय म्हणून क्वेश्चन स्किप करतोय. मी सेशन घेतोय म्हणून न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं स्किप करतोय, कारण आपल्याला टार्गेट आहे कन्सेप्ट कव्हर करणं. ज्यावेळेस तुम्ही घरी प्रॅक्टिस करताय, जे तुम्हाला सकाळी प्रॅक्टिस करायला एसएससी जेईचे क्वेश्चन दिलेले आहेत, सकाळी 7 ते 9 प्रत्येक जण ते क्वेश्चन प्रॅक्टिस करतोय.
ते क्वेश्चन प्रॅक्टिस करत असताना सेम क्वेश्चन जरी आला तरी स्किप कुणीच करणार नाही. हा रूल फॉलो करायचा आहे. का? कारण ती तुम्ही ऍज अ टेस्ट सिरीज म्हणून देताय आणि तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह करून तुम्ही का? कारण तुम्ही तो टायमर लावून सॉल्व्ह करताय की नाही, मला माहित नाही तुम्ही आता ऍक्च्युअल मध्ये टायमर लावताय की नाही, पण तुम्हाला जी आयडिया दिलेली आहे, तुम्हाला टायमर लावायला लावलेला आहे की 20 मिनिटामध्ये 20 क्वेश्चन किंवा 30 मिनिटामध्ये 20 क्वेश्चन. तुम्ही टायमर लावून सोडताय. यस, लावताय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही टायमर लावून ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करताय. ते टायमर लावून क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना क्वेश्चन 100 वेळेस जरी सॉल्व्ह केलेला असेल आणि 101 वेळेस तो क्वेश्चन आला तरी तो क्वेश्चन पेपरवरती लिहायचा. तुम्ही बघायचं तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला किती वेळ लागतो. तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, त्याचं कॅल्क्युलेशन पण करायचं. हे जे कॅल्क्युलेशन आहेत ते कॅल्क्युलेशन मॅन्युअली करायचे, कॅल्सी यूज नाही करायचं. कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याचं ऑप्शन टिक करायचं. कुणीच क्वेश्चन रिपीटेड आहे म्हणून स्किप करणार नाही. याच्याने तुमचं स्पीड वाढेल, एक्झाम मधला कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द पोरॉसिटी ऑफ अ सॉइल दिलेली आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे, क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंट. येस, चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंट? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे आणि पोरॉसिटी दिलेली आहे. काय असतो फॉर्म्युला? ओरिजिनल फॉर्म्युला क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंट इज इक्वल टू G-1 डिवायडेड बाय 1 प्लस E, विच इज ऑल्सो इज इक्वल टू G-1 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस पियुष. इट इज नॉट इटा मायनस पोरॉसिटी, इट इज 1 मायनस पोरॉसिटी. ओके पियुष, तुझ्या क्वेश्चन मध्ये तू इटा -1 लिहिलं, इट इज 1 मायनस इटा. व्हॉट इज क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंट? क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंट इज दॅट व्हॅल्यू ऑफ ग्रेडियंट, दॅट मीन्स तेवढ्या लेंथ मध्ये जर तेवढा हेड लॉस झाला तर तुमची सॉइल काय करायला स्टार्ट करते? बॉईल करायला स्टार्ट करते. आणि सॉइल बॉईल करायला स्टार्ट करते त्यालाच आपण क्विकसँड कंडिशन असं म्हणतो. क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंटची व्हॅल्यू ही ती व्हॅल्यू असते ज्यावेळेस सॉइल काय करते? बॉईल करायला स्टार्ट होते. त्यालाच आपण क्विकसँड कंडिशन म्हणतो. ज्यावेळेस इफेक्टिव्ह स्ट्रेसेसची व्हॅल्यू 0 होते त्यावेळेस क्विकसँड कंडिशन अराईज होत असते. हे तुम्हाला सांगितलेलं आहे. द फील्ड डेन्सिटी अँड, ओके सॉल्व्ह करून घ्याल तुम्ही फॉर्म्युलामध्ये पुट करून. The field density and field moisture content of a soil can be determined by field density आणि field moisture content of a soil can be determined by. म्हणजे काय विचारलेलं आहे या क्वेश्चन मध्ये? थोडक्यात तुम्हाला विचारलेलं आहे की फील्ड डेन्सिटी आणि फील्ड मॉइश्चर कंटेंटच्या कोणकोणत्या मेथड आहेत. कोर कटर मेथड कशासाठी यूज केली जाते? कोर कटर मेथड डेन्सिटीसाठी कोर कटर मेथड यूज केली जाते. सँड रिप्लेसमेंट मेथड कशासाठी यूज केली जाते? डेन्सिटीसाठी सँड रिप्लेसमेंट मेथड यूज केली जाते. यस ऑर नो? येस. त्यानंतर प्रोक्टर कॉम्पॅक्शन टेस्ट. प्रोक्टर कॉम्पॅक्शन टेस्ट यूज केली जाते का डेन्सिटी किंवा मॉइश्चर कंटेंट साठी? नाही. प्रोक्टर कॉम्पॅक्शन टेस्ट ही तुमची कशासाठी यूज केली जात होती? तिथे आपण कॉम्पॅक्शन करत होतो फक्त. यस, व्हेरी गुड. मॉडिफाईड प्रोक्टर टेस्ट ही पण नाही यूज केली जात, ही पण नाही यूज केली जातात. ओनली 1 and 2 बी इज द करेक्ट ऑप्शन. बट मॉइश्चर कंटेंट डिटर्मिनेशन साठी फील्ड वरती प्रोक्टर निडल टेस्ट आपण यूज करत होतो. आठवत असेल तुम्हाला प्रोक्टर निडल टेस्ट? येस, व्हेरी गुड. सो बी इज द राईट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 71. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. रिलेटिव्ह डेन्सिटी इट इज अ मिनिंगफुल पॅरामीटर फॉर ऑल द टाइप्स ऑफ सॉइल. रिलेटिव्ह डेन्सिटी जो आहे हा मिनिंगफुल पॅरामीटर आहे फॉर ऑल द टाइप्स ऑफ सॉइल. इज इट करेक्ट? नो. Relative density is applicable for what only? Relative density is applicable for only cohesion less soil. मग ऑल टाइप ऑफ सॉइल साठी ऍप्लिकेबल असणारा पॅरामीटर कोण आहे? ऑल सॉइल साठी ऍप्लिकेबल असणारा पॅरामीटर रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन आहे. व्हेरी गुड. सेकंड स्टेटमेंट. Relative density is meaningful parameter only for cohesionless soil. I hope this statement is correct. Everybody understood. Third statement. Relative density is better indicator of the denseness of an in situ granular soil deposit than void ratio. Is it correct? रिलेटिव्ह डेन्सिटी हे बेटर इंडिकेटर आहे दॅन व्हॉइड रेशो. येस, हे तुम्हाला स्टेटमेंट आठवतंय, तिथे सांगितलं होतं व्हॉइड रेशो इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डेन्सनेस. हे फक्त काय होतं? रिलेशनशिप दाखवत होतं. म्हणून ते काही ऍब्सोल्यूट टर्म मध्ये रिलेटिव्ह डेन्सिटीची व्हॅल्यू देत नव्हतं. म्हणजे एक व्हॅल्यू मिळत नव्हती की एवढी व्हाईड रेशो आहे म्हणजे सॉइल किती डेन्स असेल. तसं रिलेटिव्ह डेन्सिटी काय देत होतं? ऍब्सोल्यूट टर्म मध्ये तुम्हाला डेन्सिटीची व्हॅल्यू देत होतं. येस ऑर नो? सो सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट इज द करेक्ट वन. क्वेश्चन नंबर 1.7 सी इज द राईट ऑप्शन. मध्ये तुम्हाला माहिती आहे रिलेटिव्ह डेन्सिटी जो आहे
रिलेटिव्ह डेन्सिटी is equal to what? Emax minus E divided by Emax minus E minimum. डेन्सिस्ट सॉइल साठी ती 1 असते, लुजेस्ट साठी ती 0 असते. ठीक आहे सर. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 1.72. काय आहे याचा आन्सर? ऍक्टिव्हिटी इज अ प्रॉपर्टी typical of clay soils. Is it correct? Activity is a property typical of clay soils. Okay. Okay. An activity value of 7 in a clay soil is indicative of the presence of Montmorillonite mineral. हे दिलेले आहेत तुम्हाला व्हॅल्यू. Montmorillonite साठीची किती रेंज असते ऍक्टिव्हिटीची? 1 to 7 असते. व्हेरी गुड. So it is the correct statement. An activity value of 7 in a clay soil is indicative of presence of elite mineral. ही इलाइटचा आहे का? नाही. 7 जी आहे ही मोंट मोरिलोनाइटची आहे. व्हेरी गुड महेश. कॅल्शियम मोंट मोरिलोनाइट असेल तर 1 to 5, सोडियम मोंट मोरिलोनाइट असेल तर 4 to 7. इलाइट साठी काय रेंज असते मग ऍक्टिव्हिटीची रेंज? 0.5 to 1 असते इलाइट साठी. व्हेरी गुड. आणि केओलिनाइट साठी ही रेंज असते 0.4 to 0.5. परत एकदा इथे हवं तर लिहून देतो. केओलिनाइट साठी ही रेंज असते 0.4 to 0.5. इलाइट साठी ही रेंज असते 0.5 to 1, कारण इलाइट हा नेहमी इंटरमिजिएट असतो. आणि तुमचा मोंट मोरिलोनाइट साठी ही ऍक्टिव्हिटीची रेंज असते 1 to 7. सो फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड स्टेटमेंट इज ट्रू, थर्ड स्टेटमेंट इज रॉंग. So B is the correct option. Question number 72, B is the correct option. Question number 73. In a वेट सॉइल मास, त्यानंतर ऍक्टिव्हिटीचं पुन्हा माहिती असेल, परत रिपीट करायची गरज नाहीये. प्लास्टिसिटी इंडेक्स डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ क्ले. ऍक्टिव्हिटी लेस दॅन 0.75, इनऍक्टिव्ह सॉइल 0.7 to 1.25, नॉर्मल सॉइल ग्रेटर दॅन 1.25, ऍक्टिव्ह सॉइल. चला क्वेश्चन नंबर 73. अगेन गरज आहे हा क्वेश्चन घ्यायची. सॉइल मास, एअर ऑक्युपाइज 1/4, वॉटर ऑक्युपाइज 1/2, वॉइड रेशो विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 74 बघूया. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 74? क्वेश्चन नंबर 74 मध्ये दिलेला आहे, इफ द सॉइल इज नॉट ब्लॅक इन कलर. सॉइल कलर कसा नाहीये? ब्लॅक नाहीये. काय करायचं आहे एकदा ते बघूया. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. सॉइल ब्लॅक कलर मध्ये नाहीये. इट इज अनलाइकली टू बी अ स्वेलिंग सॉइल. ही स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? आता इथे कॅच आहे. तुम्हाला काय वाटतं की ब्लॅक कॉटन सॉइलच फक्त स्वेलिंग आणि श्रिंकेज होते? असं नाहीये. ज्या सॉइल ब्राऊन कलरच्या आहेत किंवा वेगळा कलर आहे त्यांच्यामध्ये पण स्वेलिंग आणि श्रिंकेज ही प्रॉपर्टी असते. सो पहिलं स्टेटमेंट जे आहे, येस, ब्लॅक कॉटन सॉइल कलर डार्क असतो तिच्यामध्ये स्वेलिंग श्रिंकेज प्रॉपर्टी असतेच. बट ज्या ब्लॅक कलर नाहीये ना त्यांच्यामध्ये देखील स्वेलिंग आणि श्रिंकेज ही प्रॉपर्टी असते. ओके. हा, कलर त्यांचे तू सांगतोय प्रत्येक सॉइलचे, बट जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, करेक्ट नाहीये. ती फक्त ब्लॅक कलरची सॉइलच स्वेलिंग प्रॉपर्टी देते असं नाहीये. ब्राऊन कलर असेल किंवा इतर कलर असतील त्यांच्यामध्ये देखील काय असते? स्वेलिंग प्रॉपर्टी असते. कारण ओनली मोंट मोरिलोनाइट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर युअर व्हॉट एक्सपान्शन. अजून एक मिनरल सांगितलं होतं तुम्हाला. एक सॉइल मध्ये काय प्रेझेंट असल्यावर सॉइल तुमची स्वेलिंग आणि श्रिंकेज किंवा एक्सपान्सिव्ह सॉइल असते? कोणती सॉइल होती ती? व्होल्कॅनिक ओरिजिनची एक सॉइल होती जिच्यामध्ये स्वेलिंग प्रॉपर्टी होती, स्वेलिंग श्रिंकेज प्रॉपर्टी. एक सॉइल होती टफ आणि एक होती बेंटोनाइट सॉइल. आठवतंय बेंटोनाइट सॉइल? व्हेरी गुड मानसी. बेंटोनाइट सॉइल इज अ सॉइल विच गिव्स यू द स्वेलिंग आणि श्रिंकेज प्रॉपर्टी. व्हेरी गुड. त्यामध्ये बेंटोनाइट आणि टफ या दोघांमध्ये डिफरन्स काय होता? टफ सॉइल जी होती ती कशी होती? ट्रान्सपोर्टेड सॉइल होती. आणि बेंटिनॉइड जी होती ती रेसिडिवल सॉइल होती व्होल्कॅनिक ओरिजिन झाल्यानंतर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. Second statement, the swelling pressure of a fine grained soil depends on its initial water content and density. फाईन ग्रेन सॉइल मध्ये येणारं जे स्वेलिंग प्रेशर आहे ते त्याच्या वॉटर कंटेंट आणि डेन्सिटीवरती डिपेंड असतं. इट इज द करेक्ट स्टेटमेंट. काय? त्याची वॉटर कंटेंट किती आहे त्यावरती आणि त्या सॉइलची डेन्सिटी किती आहे यावरती डिपेंड करतं की ती सॉइल तिच्यामध्ये किती वॉटर
इम्बाईब करू शकते. वॉटर इम्बाईब करू शकते म्हणजे किती वॉटर ऍब्झॉर्ब करू शकते. आणि ते वॉटर ऍब्झॉर्ब केल्यानंतरच काय जनरेट होतं, स्वेलिंग प्रेशर जनरेट होतं. आणि हे स्वेलिंग प्रेशर जे जनरेट होतं ते म्हणून डिपेंड करतं वॉटर कंटेंट आणि डेन्सिटी वरती. सेकंड वन इज द करेक्ट स्टेटमेंट. द स्वेलिंग प्रेशर ऑफ अ फाईन ग्रेन्ड सॉइल डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द पोअर फ्लूइड. स्वेलिंग प्रेशर कोणाचं, फाईन ग्रेन्ड सॉइलचं, डिपेंड कशावरती करतं, नेचर ऑफ द फ्लुइड. यस, इट इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. फ्लुइडचं नेचर काय आहे म्हणजे काय, ते जनरली डिपेंड करत असतं फ्लुइडची विस्कॉसिटी वरती डिपेंड करतं. त्यानंतर तुमचं फ्लुइड कोणत्या टाईपचं आहे, फ्लुइड जे आहे या फ्लुइडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे यावरती देखील डिपेंड करतं. वॉटर आहे की केरोसिन आहे, वॉटर असेल तर स्वेलिंग प्रेशरची व्हॅल्यू जास्त मिळते. या गोष्टींवरती ते डिपेंड करतं, विस्कॉसिटी याच्यावरती. सो थर्ड स्टेटमेंट इज द करेक्ट वन. 1.74चा आन्सर इज द डी आन्सर. पहिलं करेक्ट नाहीये मानसी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1.75. अ सॉइल सॅम्पल हॅज अ वॉइड रेशो ऑफ 0.5. इट्स पोरॉसिटी विल बी. हे तर पाठ झालंय आता, वॉइड रेशो आणि पोरॉसिटी मधलं रिलेशनशिप. त्यानंतर अ सॅच्युरेटेड स्पेसिमन ऑफ क्ले वॉज इमर्स्ड इन मर्क्युरी अँड डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम वॉज 21.8 क्युबिक सेंटीमीटर. एक व्हॉल्यूम दिलेला आहे जो की तुम्ही इमर्स केल्यानंतर 21.8 सेंटीमीटर इतका व्हॉल्यूम डिस्प्लेस करतो. द वेट ऑफ द सॅम्पल वॉज 32.2 ग्राम. आफ्टर ओव्हर ड्रॉइंग फॉर 48 hours, the weight was reduced to 20.2 gram, while volume came down to 11.66 centimeter. The shrinkage limit of the solvents. काय विचारलेलं आहे, श्रिंकेज लिमिट. आता श्रिंकेज लिमिट डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला मी पूर्ण प्रोसिजर एक्सप्लेन केली होती. मी पूर्ण प्रोसिजर एक्सप्लेन करत नाहीये, बट डायग्राम ड्रॉ करतोय ज्या तुमच्या लक्षात येईल. सॉरी. ही जी सॉइल आहे इथे बघा, ही इनिशियली नेचरमध्ये असणारी सॉइल, तिचा व्हॉल्यूम V1 असतो. हिची डिग्री ऑफ सॅच्युरेशन ग्रेटर दॅन 1 असते. सॉरी, ग्रेटर दॅन 1 असते म्हणण्यापेक्षा हिला सुपर सॅच्युरेटेड सॉइल असं म्हणतात. डिग्री ऑफ सॅच्युरेशन ग्रेटर दॅन, एक मिनिट. ओके. डिग्री ऑफ सॅच्युरेशन सुपर सॅच्युरेटेड सॉइल V1. त्यानंतर काय करत जातो, खाली ग्राफ पण दाखवतो तुम्हाला, एक्सप्लेन केलेलं आहे हे, तरी एकदा बघा. ही तुमची वाली सॉइल इथे कुठेतरी असणार आहे. हिच्यामधली वॉटर कंटेंट कमी करत जातो. सॉइल, यस महेश, तू टाईप केलेला फॉर्म्युला एकदम करेक्ट आहे. हा इथे आपण येऊन पोहोचतो, सॉइलला काय करतो आपण, श्रिंक करत जातो. श्रिंक करून इथे येऊन पोहोचतो. ही जी स्टेट आहे ही सेकंड स्टेट असते, जिच्यामध्ये फक्त व्हॉल्यूम, वॉटर असतो आणि सॉलिड असतात. आणि लास्टची स्टेज जी आहे इथे, जी लास्टची स्टेज आहे ही कम्प्लिटली ड्राय स्टेट असते. इथे व्हॉल्यूम ऑफ वॉटर 0 असतो आणि फक्त व्हॉल्यूम ऑफ सॉलिड प्रेझेंट असतो. म्हणजे याच्यामध्ये काय असते, फक्त एअर प्रेझेंट असते. आणि त्या केसमध्ये श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला जो महेशने फॉर्म्युला टाईप केलेला आहे तो फॉर्म्युला करेक्ट आहे. आता फॉर्म्युला डिराईव्ह परत कसा करायचा हे एक्सप्लेन करायचं काम नाहीये. M1 - MD, दिस M1 - MD. पहिल्या याच्यामधनं आपण काय करत असतो, पहिल्या याच्यामधनं M1 - MD, याच्यामधून परत काय करत असतो, V1 - V2 मल्टिप्लाइड बाय युनिट वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉट, ड्राय वेट ऑफ वॉटर. ठीक आहे. महेश, ते इंटू V1 - VD नाहीये, ते -V1 - V2 इंटू VD आहे. क्लिअर. हा, युनिट वेट ऑफ वॉटर आणि त्याला मल्टिप्लाय केलं, हा फॉर्म्युला युज करायचा आहे. आणि हे जे आन्सर आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. येस, सॉल्व्ह करायची गरज आहे का क्लासमध्ये, कारण न्यूमेरिकल आहे. फॉर्म्युला आहे तुमच्याकडे M1 - MD -V1 - V2 मल्टिप्लाइड बाय रो डब्ल्यू डिवायडेड बाय MD.
ओके, चला करून घ्या. काय आहे? नाही नाही, तुम्ही कराल कसं कराल, करून देतो मी तुम्हाला सॉल्व. A saturated specimen of clay was immersed in a mercury and displaced volume was 21.8 cubic centimeter. एक सॅच्युरेटेड सॅम्पल आहे जे मर्क्युरी मध्ये काय केलं, तुम्ही प्लेस केलं. व्हॉल्यूम डिस्प्लेस किती झाला? 21.8 क्युबिक सेंटीमीटर इतका व्हॉल्यूम डिस्प्लेस झाला. याचा अर्थ हा व्हॉल्यूम कुणाचा आहे बघा. हे सॅच्युरेटेड सॅम्पल आहे मर्क्युरीचं, तुम्हाला सांगतो मी. हे सॅम्पल काय केलं, तुम्ही याच्यामध्ये प्लेस केलं मर्क्युरीमध्ये. जो व्हॉल्यूम डिस्प्लेस होईल मर्क्युरीचा, तो व्हॉल्यूम म्हणजे ह्या सॅम्पलचा व्हॉल्यूम असेल की नाही. म्हणजे इथे तुम्हाला V1 ची व्हॅल्यू मिळाली. इथे V1 इज इक्वल टू 21.8 क्युबिक सेंटीमीटर. द वेट ऑफ द सॅम्पल वॉज 32.2. म्हणजे जे M1 आहे, हे M1 तुमचं किती मिळालं, हे M. त्या सॅम्पलचं वेट त्यांनी दिलेलं आहे. M1 वॉज इज इक्वल टू 32.2 ग्राम. आफ्टर ओव्हन ड्राईंग फॉर 48 आवर, वेट रेड्युस्ड टू म्हणजे काय, ओव्हन ड्राईंग नंतर जे वेट मिळतं ते असतं तुमचं ड्राय वेट. बघा, V1 मिळाला, M1 मिळाला, MD मिळाला. दिस इज व्हॅल्यू ऑफ MD, ड्राय वेट. अँड व्हॉल्यूम केम डाऊन टू 11.6 क्युबिक सेंटीमीटर. हा जो काही तुमचा वेट तुमच्यावाला व्हॉल्यूम मिळतो ड्राय केल्यानंतर, हा V2 असतो. तुम्हाला V2 मिळाला. युनिट वेट ऑफ वॉटर नोन आहे. M1, MD, V1, V2, रेडब्ल्यू आणि MD सगळे नोन आहे. श्रिंकेज लिमिट आता कॅल्क्युलेट करता येईल. येस, व्हॅल्यू पुट करायचे आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचे. होमवर्क साठी घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन. क्ले एक्झिबिट मोर हायग्रोपिसिटी. क्ले जे आहे, हे क्ले एक्झिबिट मोर हायग्रोपिसिटी दॅन सॅन. हायग्रोपिसिटी म्हणजे काय असतं? Clays are colloidal and consequently their specific surface area is very high. हायग्रोपिसिटी म्हणजे काय, तुम्हाला सांगितलंय हायग्रोस्कोपिक वॉटर. ऍब्झॉर्ब्ड वॉटर, ऍडझॉर्ब्ड वॉटर आपण केलं होतं, त्याच्यामध्ये हायग्रोस्कोपिक हा वर्ड आला होता. हायग्रोस्कोपिक वॉटर टू ऍब्झॉर्ब द वॉटर, येस ऑर नो. आणि तिथे तुम्हाला पर्सेंटेज पण लिहून दिले होते. क्ले, सँड आणि सिल्ट यांची कॅपॅसिटी किती आहे वॉटर होल्ड करण्याची. तिथे एक्सप्लेनेशन काय दिलं होतं, ज्याचा स्पेसिफिक सरफेस एरिया जास्त, ज्याचा स्पेसिफिक सरफेस एरिया जास्त त्याची वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी जास्त. ज्याचा स्पेसिफिक सरफेस एरिया जास्त त्याची वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी जास्त, त्यालाच आपण म्हणतो हायग्रोस्कोपिटी असं म्हणतो. हायग्रोस्कोपिक वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी जास्त. मग क्लेची हायग्रोस्कोपिसिटी ही सँड पेक्षा जास्त आहे. दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स? इट इज अ ट्रू स्टेटमेंट. का? कारण त्याचं रिझन पण त्यांनी खाली दिलेलं आहे. बिकॉज क्ले आर कोलायडल अँड देअर स्पेसिफिक सरफेस एरिया इज व्हेरी हाय. क्लेचा स्पेसिफिक सरफेस एरिया हाय असतो, म्हणून क्ले एक्झिबिट मोर हायग्रोस्कोपिटी दॅन द सँड. सो A is the correct option. Both statement 1 and 2 are individually true and statement 2 is the correct explanation of statement A. स्टेटमेंट 2 जे आहे ते एक्सप्लेनेशन ए स्टेटमेंटचं करेक्ट एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. तिथे माझ्या मते मी तुम्हाला सॅन्ड, सिल्ट आणि क्ले यांचे पर्सेंटेज पण दिले होते. हे होते 1 to 2%, हे होते 6 to 7%, आणि क्ले साठी होते 16 to 17%. येस, वॉटर ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी. एवढं डिटेलमध्ये आपण बघितलं. आता तुम्हाला कळत असेल की एवढं डिटेलमध्ये आपण का बघितलंय. क्वेश्चन्स येतात आणि हे क्वेश्चन्स आल्यानंतर आपण असं म्हणतो की हे क्वेश्चन कुठून येत आहे हे कळत नाही. क्वेश्चन तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये नाही मिळणार, म्हणून ही कन्सेप्ट जी आहे ना, ही कन्सेप्ट करणं महत्वाचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी दिलेला आहे, व्हॉइड रेशो ई दिलेला आहे, सॅच्युरेटेड सॉइल दिलेली आहे, वॉटर कंटेंट विचारले आहे. कॅन आय स्किप दिस क्वेश्चन? येस. अरेंज द फॉलोइंग सॉइल विथ रिस्पेक्ट टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रिअलायझेबल फ्रिक्शन रेशिओ. कशाच्या ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे यांना? रिअलायझेबल फ्रिक्शन रेशो. हा क्वेश्चन नका करू, हा रिअलायझेबल फ्रिक्शन रेशो कारण मी तुम्हाला शिकवलेला नाहीये.
यस, ही कन्सेप्टच केलेली आहे आपण, रिअलायझेबल फ्रिक्शन रेशियो. ठीक आहे. ओके, स्किप करा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 80. अ सॉइल सॅम्पल हॅज अ श्रिंकेज लिमिट डब्ल्यू. कारण तेच एक्सप्लेन करायचं ना तुम्हाला, रिअलायझेबल श्रिंकेज रेशो. मला पूर्ण एक कन्सेप्ट एक्सप्लेन करावी लागेल आणि ती कन्सेप्ट एक्सप्लेन करत बसल्यावर खूप वेळ जायला नाही विचारणार तुम्ही. हवं तर डायरेक्ट त्याचं ऑप्शन बघून घ्या. आता ऑप्शन खाली असतील, बघायला जायचं ते ऑप्शन म्हणजे ते ऑप्शन बघून घ्या आणि जे आन्सर असेल ते लक्षात ठेवा. श्रिंकेज लिमिट जे आहे हे श्रिंकेज लिमिट असतं तुमचं 6%. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 2.6%. द पोरॉसिटी ऑफ अ सॉइल ऍट श्रिंकेज लिमिट कॅल्क्युलेट करता येईल. पोरॉसिटी ऍट श्रिंकेज लिमिट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी दिलेला आहे, श्रिंकेज लिमिट दिलेला आहे. एव्हरीबडी नो श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू ई डिवायडेड बाय जी. इथून तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार? वॉइड रेशो कॅल्क्युलेट करणार आणि ह्या वॉइड रेशो वरनं काय कॅल्क्युलेट करणार? पोरॉसिटी ही कॅल्क्युलेट करणार. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ड्राय युनिट ऑफ अ क्ले? ड्राय युनिट वेट विचारला आहे. वेन वॉइड रेशो ऑफ अ सॅम्पल इज ई इज इक्वल टू 0.5 दिलेला आहे. द डिग्री ऑफ सॅच्युरेशन जी आहे एस इज इक्वल टू 70% दिलेला आहे. अँड द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द सॉइल ग्रेन्स जी इज इक्वल टू 2.7 दिलेला आहे. व्हॅल्यू ऑफ युनिट वेट ऑफ वॉटर 9.81 घ्यायचा आहे. अगेन, ड्राय युनिट वेट कसं कॅल्क्युलेट करणार? ड्राय युनिट वेट इज इक्वल टू जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस ई. यस, जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस ई. व्हेरी गुड. यावरनं काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही? ड्राय युनिट वेट कॅल्क्युलेट करणार. नेक्स्ट, अ field having a volume of 1,50,000 meter cube is to be constructed at a void ratio of 0.1. घेतलंय सेम टाइप न्यूमेरिकल. The borrow pit has a void ratio of 1.4. The volume of soil required to be excavated. काय कोणती कन्सेप्ट यूज करणार? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फर्स्ट केस मध्ये इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड सेकंड केस मध्ये व्ही डिवायडेड बाय 1 प्लस ई, व्ही डिवायडेड बाय 1 प्लस ई. V1 अपॉन E1, V1 अपॉन 1 प्लस E2. इथे काय करणार? V1 दिलेला आहे, V2 कॅल्क्युलेट करायचं आहे, E1 E2 गिवन आहे, न्यूमेरिकल सॉल्व. नेक्स्ट, द रेशिओ ऑफ ड्राय युनिट वेट टू द युनिट वेट ऑफ द वॉटर. ड्राय युनिट वेट टू द युनिट वेट ऑफ द वॉटर काय आहे हे? बोला पटकन, काय आहे हे? नाही आती, जीएस नाहीये. जीएस काय असतं? मानसी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड काय असते? युनिट वेट ऑफ सॉलिड डिवायडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर असतं. त्यांनी काय विचारलं आहे? ड्राय युनिट वेट डिवायडेड बाय ड्राय युनिट वेट ऑफ वॉटर. इट इज अपरंट और मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जीएम विच वी कॅन ऑल्सो इक्वल टू जीडी. मला एक सांगा, ड्राय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे त्या ड्राय स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला आपण अजून एक नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं? श्रिंकेज रेशिओ असं नाव दिलं होतं. आठवतंय? हा फॉर्म्युला आठवतोय का सगळ्यांना? श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय जीडी मायनस 1 डिवायडेड बाय जीएस. आठवतोय हा फॉर्म्युला श्रिंकेज रेशिओचा? व्हेरी गुड. मग ह्या केसमध्ये अजून एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय श्रिंकेज रेशिओ मायनस 1 डिवायडेड बाय जीएस. येस ऑर नो? हा जीडी इज इक्वल्स टू श्रिंकेज रेशिओ असं होतं. श्रिंकेज रेशिओचा फॉर्म्युला काय असतो ऍक्च्युअल मध्ये? V2 मायनस V1 डिवायडेड बाय V2 मायनस V1 डिवायडेड बाय VD इंटू युनिट वेट ऑफ वॉटर एक्सप्रेस्ड विथ रिस्पेक्ट टू W2 मायनस W1. यस, श्रिंकेज रेशिओचा हा फॉर्म्युला माहिती असेल सगळ्यांना. येस. त्यानंतर व्हॉल्युमॅट्रिक श्रिंकेज. व्हॉल्युमॅट्रिक श्रिंकेज काय होता? व्हॉल्युमॅट्रिक श्रिंकेज इट वॉज इज इक्वल टू V2 मायनस VD डिवायडेड बाय VD मल्टिप्लाइड बाय व्हॉट? युनिट वेट ऑफ वॉटर. नाही, युनिट वेट ऑफ वॉटर काय घेतोय मी? सॉरी सॉरी सॉरी, ओनली व्हॉल्यूम टर्म मल्टिप्लाइड बाय 100. येस महेश, वरती पण हे युनिट वेट ऑफ वॉटरची गरज नाही. सॉरी, इंटू 100. येस, पर्सेंटेज टर्म. आता करेक्ट. येस, व्हॉल्युमॅट्रिक श्रिंकेज. So volumetric shrinkage was also equal to W2 minus W1 multiplied by shrinkage ratio. This is also revision. Volumetric shrinkage is equal to W2 minus W1 multiplied by shrinkage ratio. हे दोघांमधलं रिलेशनशिप होतं. हा क्वेश्चन नंबर तुमचा आहे 83. ओके, व्हेरी गुड. सो ऑप्शन काय आहे? श्रिंकेज रेशियो डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन, Proctor's compaction test for the maximum dry density of a certain soil gave the results as.
ड्राय डेन्सिटी 1.77 ग्राम पर सीसी अँड ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट दिलेली आहे त्यांनी 14.44. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द क्ले ऑफ सॉइल ग्रेन वॉज 2.66. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिलेली आहे? 2.66 दिलेली आहे. व्हॉट वॉज द सॅच्युरेशन डिग्री फॉर दिस सॉइल? सॅच्युरेशन डिग्री या सॉइल साठी विचारले आहे. येस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. ड्राय डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे, वॉटर कंटेंट तुम्हाला दिलेली आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. काय यूज करायचं आहे? एसई इज इक्वल टू डब्ल्यू जी फॉर्म्युला यूज करायचा आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशन विचारलेली आहे. वॉइड रेशो तुम्ही घेणार, त्यानंतर काय घेणार? डब्ल्यू आणि जी तर गिवन आहे, म्हणजे वॉइड रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. वॉइड रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी ड्राय डेन्सिटी इज इक्वल टू जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 + ई फॉर्म्युला यूज करणार. ड्राय डेन्सिटी 1.7 ग्राम पर सीसी गिवन आहे, जी तुमचा 2.66 गिवन आहे. युनिट वेट ऑफ वॉटर ग्राम पर सीसी मध्ये 1 कन्सिडर करा, इथून ई कॅल्क्युलेट करा, ई इथे पुट करा, डिग्री ऑफ सॅच्युरेशन कॅल्क्युलेट करा. येस ऑर नो? इझी आहे. हे घरी सॉल्व्ह करायचे आहे. मी फक्त स्किप करतोय, तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करून बघायचे. द व्हॅल्यू ऑफ पोरॉसिटी ऑफ अ सॉइल सॅम्पल इन विच टोटल व्हॉल्यूम ऑफ अ सॉइल ग्रेन्स इज इक्वल टू ट्वाइस द टोटल व्हॉल्यूम. केलाय असा क्वेश्चन? व्हॉल्यूम ऑफ सॉइल ग्रेन्स म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज इक्वल टू 2 टाइम्स द व्हॉल्यूम ऑफ ऑइल. झालाय हा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 86. क्वेश्चन नंबर 1.86 काय आहे? क्वेश्चन नंबर 1.86. Elite, the mineral largely responsible for the swelling and shrinkage behavior of the clay soil. Is it correct? Is elite responsible for swelling and shrinkage? No, it is a wrong option. A differential Freswell value of 55% indicates a soil with low degree of expansiveness. आता हे जे आहे ना, डिफरन्शियल फ्रेसवेल व्हॅल्यू, ज्यावेळेस तुमची वाली ग्रेटर दॅन 50 असते, त्यावेळेस ती काय असते माहितीये? हाय एक्सपेन्सिव्ह सॉइल असते. हे ज्यावेळेस आपलं फाउंडेशन होईल, आपलं फाउंडेशन इंजिनिअरिंग बाकी आहे, त्यामध्ये आहे फ्रीस्वेल टेस्ट, डिफरन्शियल फ्रीस्वेल टेस्ट. ही वॉटर डिफरन्शियल फ्रीस्वेल टेस्ट आहे, ही केरोसिनचा युज करून देतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस डिफरन्शियल फ्रीस्वेलची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 50 असते, ती काय असते? तुमची हायली एक्सपान्सिव्ह सॉइल असते. हे नोट डाऊन करून घ्या. आज ज्यावेळेस फाउंडेशन होईल त्यावेळेस हे येईल तिथे 0 to 50, 50 ग्रेटर दॅन 50 या रेंज आहे. ग्रेटर दॅन 50 असते त्यावेळेस सॉइल काय असते? हायली एक्सपान्सिव्ह असते. इथे 55% दिलेलं आहे आणि ते लो डिग्री म्हणताय, सो इट इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. हायर इज द प्लास्टिसिटी इंडेक्स ऑफ द सॉइल, ग्रेटर इज इट्स स्वेलिंग पोटेन्शियल. काय वाटतं तुम्हाला? प्लास्टिसिटी इंडेक्स जेवढा हायर असेल तेवढी त्याची स्वेलिंग पोटेन्शियल ही जास्त असते. ट्रू ऑर फॉल्स? इट इज अ ट्रू स्टेटमेंट. त्यानंतर अ लो श्रिंकेज लिमिट ऑफ अ सॉइल इंडिकेट्स पॉसिबिलिटी ऑफ स्वेलिंग ऍट लोअर वॉटर. बोला फक्त. हे कुठून डिटरमाइन करायचं माहितीये? लो श्रिंकेज लिमिट. बघ, येस, व्हेरी गुड. ग्राफ तुम्ही शिकलाय, आता तुम्हाला क्वेश्चन कसे अनालाइज करायचे ना, ऍटलिस्ट कन्सेप्ट कशी वापरायची ना, हे समजायला लागतं. लो श्रिंकेज लिमिट म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे कुठेतरी इकडे ग्राफ आहे आणि कंपॅरिझन साठी नेहमी 2 ग्राफ ड्रॉ करायचे. एक हाय श्रिंकेज लिमिट वाला घेऊया, ठीक आहे सर. लो श्रिंकेज लिमिट आहे, इंडिकेट्स पॉसिबिलिटी ऑफ स्वेलिंग ऍट लोअर वॉटर कंटेंट. स्वेलिंग तुमची लोअर वॉटर कंटेंटला होईल. महेश आता बघ बरं, बघा, स्वेलिंग कुठे स्टार्ट होते? ज्यावेळेस ह्या वॉटर कंटेंटच्या पुढे आपण जाऊ त्यावेळेस स्वेलिंग स्टार्ट होईल. येस ऑर नो? ज्यावेळेस, बघा, श्रिंकेज लिमिटच्या ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस व्हॉल्यूम चेंज स्टार्ट होतो. व्हॉल्यूम चेंज केव्हा स्टार्ट होतो? ज्यावेळेस आपण श्रिंकेज लिमिटच्या पुढे जाऊ. येस. येस. जर त्याचं श्रिंकेज लिमिट कमी आहे तर स्वेलिंग लवकर स्टार्ट होईल, म्हणजे लोअर वॉटर कंटेंटला स्टार्ट होईल. अ लो श्रिंकेज लिमिट ऑफ अ सॉइल इंडिकेट्स पॉसिबिलिटी ऑफ स्वेलिंग ऍट द लोअर वॉटर कंटेंट. हे स्टेटमेंट डिकोड करायला शिका. फक्त आन्सर द्यायचं म्हणून देऊ नका. तुम्ही कन्सेप्ट शिकलेले आहात ना, त्या कन्सेप्ट पेपरवरती येऊ द्या. काय सांगतोय मी तुम्हाला? अ लो श्रिंकेज लिमिट. या उलट हे घ्या बरं, श्रिंकेज लिमिटची व्हॅल्यू जास्त आहे. इथे तुमची स्वेलिंग येण्यासाठी वॉटर कंटेंट जास्त रिक्वायर्ड आहे की नाही? श्रिंकेज लिमिट इज इट सेल्फ वॉटर कंटेंट. येस ऑर नो? येस, व्हेरी गुड.
तो क्वेश्चन नंबर 86 चे ऑप्शन्स काय आहेत? 86 इकडे आहे ऑप्शन. सो डी इज द राईट ऑप्शन. 3 and 4. क्लिअर? थर्ड वन इज अ करेक्ट, फोर्थ वन इज अ करेक्ट. 86 ऑप्शन डी. क्लिअर आहे हे महेश? तुझे लगेच आन्सर दिलं ना रॉंग. का रॉंग आन्सर दिलं? कारण तू पूर्ण रीड नाही केलं आणि रीड करून अनालाइज नाही केलं. म्हणून सांगते क्वेश्चन अनालाइज करा, घाई करू नका. सोपे क्वेश्चन्स आहेत. कन्सिडर द फॉलोइंग इफेक्ट ॲज इंडिकेटिव्ह ऑफ कम्प्लीट सॅच्युरेशन ऑफ अ सॉइल सॅम्पल. काय आहे सॉइल सॅम्पल? कम्प्लिटली सॅच्युरेटेड आहे. सॉइल सॅम्पल जर कम्प्लिटली सॅच्युरेटेड असेल म्हणजे काय? डिग्री ऑफ सॅच्युरेशन त्याची 1 आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असेल तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? पोर वॉटर प्रेशर ह्या केसमध्ये पॉझिटिव्ह असेल. येस बोला. डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 आहे तर पोर वॉटर प्रेशर हे पॉझिटिव्ह असेल. येस. व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू द व्हॉल्यूम ऑफ, बरं चला पहिलं स्टेटमेंट नाही अनालाइज होते सोडून द्या. नाही अनालाइज होते सोडून द्या. डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 आहे. व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू द व्हॉल्यूम ऑफ ऑइल इज इक्वल टू 1. हे तर येईल तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ऑइल्स. ठीक आहे. हे ट्रू स्टेटमेंट आहे. सेकंड इज अ ट्रू स्टेटमेंट. ट्रू ओळखायचे आहे म्हणजे ज्या ऑप्शन मध्ये 2 आहे ते ऑप्शन असणार आहे तुमचं. सो बी ऑप्शन इज इलिमिनेटेड. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू 1. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू 1. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी काय दिलेलं आहे? कम्प्लीट सॅच्युरेशन दिलेलं आहे आणि ते सांगताय रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू. व्हॉट इज रिलेटिव्ह डेन्सिटी? रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू ई मॅक्स मायनस ई डिवायडेड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम. येस. हा इक्वल टू 1 केव्हा होईल? इक्वल टू 1 केव्हा होईल? ज्यावेळेस ई विल बी इक्वल टू व्हॉट? ई मिनिमम. ई इज इक्वल्स टू ई मिनिमम. त्या केसमध्ये तुमची रिलेटिव्ह डेन्सिटी काय होणार आहे? इक्वल टू 1 होणार. म्हणजे काय? तुमची सॉइल ज्यावेळेस ई इक्वल्स टू ई मिनिमम आहे त्यावेळेस सॉइल कोणत्या स्टेटमध्ये आहे? डेन्सेस्ट स्टेटमध्ये आहे. आता सेकंड स्टेटमेंट काय सांगताय? व्हॉल्यूम. तुमची सॉइल कशी आहे? कम्प्लिटली सॅच्युरेटेड आहे. कम्प्लिटली सॅच्युरेटेड सॉइल आहे त्या केसमध्ये तुमची सॉइल जी आहे ही डेन्सेस्ट स्टेटमध्ये असते की नाही? कॉम्पॅक्शन चॅप्टर आठवतंय तुम्हाला? कॉम्पॅक्शन चॅप्टर. 100% सॅच्युरेशन लाईन आठवते, 0% एअर व्हॉइड लाईन आणि 100% सॅच्युरेशन. हा ग्राफ आठवत असेल तर ओएमसी वर्सेस याचा ग्राफ. आणि ही 0% एअर व्हॉइड लाईन तुम्हाला मी सांगितली होती. 0% एअर व्हॉइड लाईन जी आहे दिस 0% एअर व्हॉइड लाईन वॉज इक्वल्स टू वॉट? 100% सॅच्युरेशन. येस. येस व्हेरी गुड. मग रिलेटिव्ह डेन्सिटी त्या केसमध्ये इक्वल टू 1 असते का? कारण ई इज ई मिनिमम. ई जो असतो तो किती असतो? ई मिनिमम असतो. तुमची डेन्सिटी काय असते? तुमची हायर असते. इट इज अ डेन्सेस्ट स्टेट. थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. सो सेकंड आणि थर्ड ज्याच्यामध्ये आहेत म्हणजे बघा, हे पण ऑप्शन मिळतंय, हे पण ऑप्शन मिळतंय. सेकंड आणि थर्ड हवा, हे ऑप्शन नाहीये. सो आता चूज करायचं आहे की पोर वॉटर प्रेशर जे आहे हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ऍक्च्युअली ह्या क्वेश्चन मध्ये पोर वॉटर प्रेशर हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला टाईप ऑफ क्ले नोन पाहिजे होता. कारण तुम्हाला माहिती आहे नॉर्मली कन्सोलिडेटेड क्ले मध्ये तुमचं पोर वॉटर प्रेशर हे पॉझिटिव्ह डेव्हलप होतं आणि ओव्हर कन्सोलिडेटेड क्ले मध्ये पोर वॉटर प्रेशर हे निगेटिव्ह डेव्हलप होतं. येस ऑर नो? येस. हा हे आपल्याला नोन आहे. कारण डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 आहे म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर भरलेलं आहे हे आपल्याला नोन आहे. पण ओव्हर कन्सोलिडेटेड क्लेच्या केसमध्ये जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असेल त्याच्यामध्ये वॉटर असेल तर पोर वॉटर प्रेशर निगेटिव्ह. आणि नॉर्मली कन्सोलिडेटेड क्लेच्या केसमध्ये पोर वॉटर प्रेशर इक्वल टू म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असेल तर पोर वॉटर प्रेशर ही पॉझिटिव्ह. सो इथे आपल्याला इथून डिटरमाइन नाही करता येणार. पण आता हे सॉल्व्ह केलेलं मी आन्सर की मध्ये जी ईएससी ची आन्सर की होते तिथे त्यांनी डी ऑप्शन हे करेक्ट दिलेलं होतं की पोर वॉटर प्रेशर पण पॉझिटिव्ह असतं. येस.
येतात, ESC ला पण असे क्वेश्चन येतात जिथे कन्फ्युजन असतं, डिटरमाइन करता येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 88. ऍट श्रिंकेज लिमिट सॉइल इज फुल्ली सॅच्युरेटेड. ऍट श्रिंकेज लिमिट सॉइल इज फुल्ली सॅच्युरेटेड. इज इट ट्रू ऑर फॉल्स? ट्रू स्टेटमेंट. हे पाठ झालंय आता. श्रिंकेज लिमिट ग्राफ पटकन इथे डिग्री ऑफ सॅच्युरेशन वन ट्रू. नेक्स्ट, मोंट मुरिलोनाइट क्रे मिनरल्स आर नॉन एक्सपान्सिव्ह. इज इट ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. सी इज द करेक्ट ऑप्शन. स्टेटमेंट वन इज अ ट्रू, स्टेटमेंट टू इज अ फॉल्स. ESC ला आलेला क्वेश्चन आहे. हेअर इज द एंड ऑफ युअर फर्स्ट चॅप्टर 88 क्वेश्चन. काय वाटतं तुम्हाला ह्या 88 क्वेश्चन पैकी हे सगळे ESC प्रिलिम्सचे क्वेश्चन आहेत? हे त्या एक्झामचे क्वेश्चन आहेत जी एक्झाम सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यांना वाटतं की खूप जास्त अभ्यास करावा लागतो, खूप जास्त कन्सेप्ट क्लिअर असावा लागतात. ESC प्रिलिम्सचे सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले 88. माझ्या मते ह्या 88 पैकी 8 क्वेश्चन असे असतील की जे थोडेसे अननोन. अननोन म्हणजे काय, जसं तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की हे इंडुरेटेड क्ले वगैरे आहे, हे तुम्ही लिहून घ्या, तुमच्या नोट्समध्ये ऍड करून घ्या. असे फक्त मोजून 8 क्वेश्चन असतील. 88 पैकी 80 क्वेश्चन तुमचे करेक्ट येत आहे, म्हणजे तुमची अॅक्युरेसी खूप जास्त आहे. अॅक्युरेसी खूप जास्त, अॅक्युरेसी म्हणजे काय, करेक्ट येत आहे की ते नाही माहित, पण नोट्स मधल्या सगळ्या गोष्टी आहे की नाही. म्हणून मी तुम्हाला जेव्हा शिकवायला स्टार्ट केलं होतं तेव्हाच सांगितलं होतं आपल्या नोट्स रेफर करा. तुम्ही ESC प्रिलिम्स पण देऊ शकता. आणि हेच क्वेश्चन यायला लागले ना आता. बघा, प्रत्येक क्वेश्चन मध्ये थोडं थोडं डोकं लावावं लागतंय. असं नाहीये की वाचलंय आणि आन्सर येतंय. जसं हे स्टेटमेंट होतं, ऍट लो श्रिंकेज लिमिट सॉइल इंडिकेट पॉसिबिलिटी ऑफ स्विलिंग ऍट लो वॉटर कंटेंट. जर कन्सेप्ट नसती ना तुमच्याकडे आणि हे स्टेटमेंट एक्झाम मध्ये आलं असतं ना, हा ग्राफ ड्रॉ करायची कन्सेप्ट, इथे चेक करायची कन्सेप्ट, याचं आन्सर तुम्हाला देताच नसतात. बट ह्या सगळ्यांसाठी येस महेश, प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट, सॉल्विंग मोर नंबर ऑफ क्वेश्चन्स इज इम्पॉर्टंट. चला नेक्स्ट युनिट स्टार्ट करूया. क्वेश्चन आहे, ठीक आहे, छोटं आहे. क्लासिफिकेशन ऑफ सॉइल. Second unit is classification of soil. The standard plasticity chart to classify the fine-grained soil is given in the figure. The area marked X represent. Above A line काय असतं बोला पटकन. अबोव ए लाईन क्ले असतो. त्यानंतर हा जो एक्स आहे हा 35 ते 50 मध्ये आहे. 35 पेक्षा छोटा असेल तर काय असतो? लो. लो. यस. लिक्विड लिमिट जे आहे हे पर्सेंटेज ऑफ लिक्विड लिमिट आहे एक्स ऍक्सिस वरती. यस. आणि वाय ऍक्सिस वरती प्लास्टिसिटी इंडेक्स आहे. लिक्विड लिमिट लेस दॅन 35 असेल तर लो कॉम्प्रेसिबिलिटी किंवा लो कॉम्प्रेसिबिलिटी लो प्लास्टिसिटी म्हटलं तरी चालेल. 35 ते 50 मध्ये असेल तर इंटरमिजिएट. आणि ग्रेटर दॅन 50 असेल तर हाय प्लास्टिसिटी किंवा हाय कॉम्प्रेसिबिलिटी. यस. हा कुठे आहे एक्स? 35 ते 50 मध्ये आहे. क्ले तर तुम्ही म्हटलं, बट कोणता क्ले? क्ले ऑफ हाय प्लास्टिसिटी और क्ले ऑफ इंटरमिजिएट प्लास्टिसिटी? बी इज करेक्ट और डी इज करेक्ट? डी इज द करेक्ट ऑप्शन. बघा कशी कन्सेप्ट, किती किती मस्त क्वेश्चन तयार केलाय त्यांनी. हे असे क्वेश्चन्स पाहिजे ज्याच्यामध्ये ना थोडं डोकं वापरायला लागलं पाहिजे. A soil has a liquid limit of 45%. लिक्विड लिमिट दिलेलं आहे 45%. अँड लाईज अबव्ह द ए लाईन. अगेन सेम क्वेश्चन आहे, ए लाईनच्या वरती आहे वेन प्लॉटेड ऑन अ प्लास्टिसिटी चार्ट. द ग्रुप सिम्बॉल ऑफ द सॉइल ऍज पर द IS सॉइल क्लासिफिकेशन. क्ले साठी C असतो, सो डी ऑप्शन इज इलिमिनेटेड. एच, एल आणि आय. एच हाय साठी असतो, एल लो साठी असतो, आय इंटरमिजिएट साठी असतो. 45 आहे, 35 ते 50 मध्ये आहे, म्हणजे काय? इंटरमिजिएट क्ले. 35 पेक्षा छोटा असेल तर लो कॉम्प्रेसिबिलिटी, 35 ते 50 असेल तर मीडियम, ग्रेटर दॅन 50 असेल तर इंटरमिजिएट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आपण बघूया. वेल ग्रेडेड सँड दिलेली आहे. वेल ग्रेडेड सँड साठी युनिफॉर्मिटी कोइफिशियंट ग्रेटर दॅन 6. इज इट करेक्ट ऑर ट्रू? सॉरी, करेक्ट ऑर इनकरेक्ट? फॉल्स कोण म्हणतंय? मानसी तू एफ कस काय म्हणते? सँड साठी 6. एस एस हे लक्षात ठेवायला लावलं होतं. येस ऑर नो? वेल ग्रेडेड सँड साठी युनिफॉर्मिटी कोइफिशियंट ग्रेटर दॅन 6. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. कोइफिशियंट ऑफ कर्वेचर बिटवीन 1 and 3. इज इट करेक्ट ऑर नॉट?
येस, वेल ग्रेडेड सँड साठी हे पण करेक्ट. इफेक्टिव्ह साईज ग्रेटर दॅन 1 mm. वेल ग्रेडेड साठी असा काही क्रायटेरिया होता का इफेक्टिव्ह साईजचा, की वेल ग्रेडेड सँड साठी इफेक्टिव्ह साईज ग्रेटर दॅन 1 पाहिजे? वेल ग्रेडेड सँड साठी फक्त कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी आणि कोइफिशियंट ऑफ कर्वेचर, मग साईज किती पण असली तरी चालेल. म्हणजे असं थोडी आहे की जी सँड 1 mm पेक्षा मोठी आहे त्या सँडला आपण वेल ग्रेडेड म्हणतात. हा, सँडच्या साईज वरनं क्लासिफिकेशन करतो आपण सॉइलचं, पण कोणतं? फाईन ग्रेडेड, कोर्स ग्रेन्ड, येस ऑर नो? हे क्लासिफिकेशन आपण सॉइल सँडच्या साईज वरनं करतो. या थर्ड स्टेटमेंटचा काही रिलेव्हन्स नाहीये. 1 and 2 आर द करेक्ट स्टेटमेंट, बी इज द करेक्ट ऑप्शन. चला, कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी वेल ग्रेडेड ग्रॅव्हल साठी किती असतो? कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी जो आहे हा वेल ग्रेडेड ग्रॅव्हल साठी किती असतो? ग्रेटर दॅन 4 असतो. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी काय रिप्रेझेंट करतो हे पण सांगितलं होतं. एक रेंज करत असतो आणि एक शेप करत असतो. अरे, आरती शेप म्हणते, महेश रेंज म्हणते. आता काय करायचं? तुम्ही दोघं ठरवून घ्या आणि आन्सर द्या. असं नका करू, रिव्हिजन करा. सीयू काय रिप्रेझेंट करतो? सीयू रेंज स्पेसिफाय करतो आणि कोइफिशियंट ऑफ कर्वेचर जो आहे तो तुमचा ग्राफचा शेप रिप्रेझेंट करतो. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2.4. इफ proportion of soil passing through 75 micron sieve is 50%. 75 मायक्रॉन मधनं पास होणारा जो आहे तो 50% आहे. And liquid limit and plastic limit are 40% and 20% respectively. Then the group index of the soil is. यावरती मी क्लासमध्ये एक न्यूमरिकल घेतलं होतं आणि तुम्हाला हे खूप छान प्रकारे समजावून सांगितलं होतं. तरी आपण हा क्वेश्चन इथे पण एकदा सॉल्व्ह करू, म्हणजे तुमचे कन्सेप्ट ब्रशअप होऊन जाईल. सगळ्यात अगोदर रिक्वायर्ड काय असतो? सगळ्यात इम्पॉर्टंट ग्रुप इंडेक्सचा फॉर्म्युला हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. येस, ग्रुप इंडेक्सचा फॉर्म्युला 0.2 times of A plus 0.005 times of A into C plus 0.01 into B into D. Yes or no? हा फॉर्म्युला करेक्ट लिहिला का काही चेंज आहे याच्यामध्ये? 0.2 times of A plus 0.01 multiplied by B into D. करेक्ट आहे. येस 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 येस, करेक्ट आहे, करेक्ट आहे. चला, ए काय असतो? ए पर्सेंटेज ऑफ पार्टिकल पासिंग थ्रू 75 मायक्रॉन सिव. बट कोणत्या रेंज मधले आपण घेतो? 75 मायक्रॉन मधलं पास होणारे तर घेतो, बट कोणत्या रेंज मधले घेतो? व्हेरी गुड, 35 ते 55 मधले. इथे जे दिलेलं आहे, इथे जे दिलेलं आहे, महेश तुझं एवढं टायपिंग स्पीड, तू टाईप कसं काय करतो एवढं फास्ट? खतरनाक टायपिंग स्पीड आहे त्याचं. म्हणजे मला बोलायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ तो टाईप करतो. बाकीच्यांना टेन्शन येतं. 75 मायक्रॉन सिव जी आहे, ह्या 75 मायक्रॉन सिव मधनं पास होणारे पार्टिकल 50% आहे. ओके, 75 मायक्रॉन सिव मधलं तो चॅटिंग करत असेल रात्री म्हणून त्याची स्पीड जास्त. चला, आपल्या टॉपिक कडे परत या. 75 मायक्रॉन जे आहे, ह्या 75 मायक्रॉन मधनं पास होणारे पार्टिकल 50% आहे. ए ची व्हॅल्यू मला सांगा. चला बस, ए ची व्हॅल्यू सांगा. 35 ते 75 रेंज आहे. ए ची व्हॅल्यू किती राहील? व्हेरी गुड. कसं कॅल्क्युलेट करायचं? जे दिलेलं आहे त्याच्यामधनं लोअर रेंज ही मायनस करायची. ए इज इक्वल टू 15. व्हेरी गुड. नेक्स्ट, जो काही तुमची गिवन व्हॅल्यू असते दॅट व्हॅल्यू मायनस लोअर रेंज. बी आहे. बी ची रेंज किती असते? बी इज ऑल्सो पार्टिकल्स पासिंग थ्रू 75 मायक्रॉन सिव, बट बी ची रेंज किती असते? रेंज इकडे लिहू का मी? रेंज इकडे लिहितो. ए ची रेंज असते 35 ते 55, 75. बी ची रेंज किती असते? आठवते का पटकन? 15 ते 55, इफ आय एम नॉट. यस, 15 ते 55. व्हेरी गुड. मग बी ची व्हॅल्यू काय असेल? अगेन पार्टिकल पासिंग थ्रू 75 मायक्रॉन टू 50%.
50 - 15 लोअर रेंज नेहमी मायनस करायची. काय आन्सर येईल हे? 50 - 15 इट इज इक्वल टू 35. येस, व्हेरी गुड. हे पण 40 पेक्षा छोटं यायला हवं, हे पण 40 पेक्षा छोटं यायला हवं. ठीक आहे, याच्या रेंज मध्येच आहे. ठीक आहे, नेक्स्ट सी. सी काय असतो? लिक्विड लिमिट असतो. येस, आणि लिक्विड लिमिटची रेंज किती असते? 40 ते 60. येस, 40 ते 60 ही त्याची रेंज असते सी ची. मग इथे किती दिलेलं आहे? लिक्विड लिमिट दिलेलं आहे 40%. काय करायचं नेहमी? 40 मायनस लोअर रेंज किती आहे ती? 40. लिक्विड लिमिट जे गिवन आहे ते लिक्विड लिमिट मायनस लोअर रेंज 40. दिस आन्सर इज इक्वल टू 0. आणि 40 पेक्षा छोटं असतं तरी किती घेतली असते सी ची व्हॅल्यू? निगेटिव्ह घेतली असती का? नाही, तेवढीच घेतली असते. आणि 60 पेक्षा जर जास्त असती सपोज, तर लिक्विड लिमिटची व्हॅल्यू 60 पेक्षा जास्त असती तर इथे चुकता बरं का तुम्ही. 60 पेक्षा जास्त असती तर 40 घेतली असती. परत एकदा, रेंज किती आहे? 40 ते 60 आहे रे. रेंज 40 ते 60 आहे. सी ची व्हॅल्यू तुम्ही 20 घेतली असते. दोघांमधला डिफरन्स. रेंजच्या बाहेर गेलं तर दोघांमधला डिफरन्स घ्यायचा. रेंजच्या खाली आलं तर 0 घ्यायचं, आणि रेंज मध्ये असेल तर लोअर लिमिट मायनस करायचं. क्लिअर? रेंजच्या बाहेर गेलं तर दोघांमधला डिफरन्स घ्यायचा. रेंजच्या खाली आलं तर व्हॅल्यू 0 घ्यायची, आणि रेंज मध्ये असेल तर अप्पर लिमिट जे काही गिवन व्हॅल्यू आहे मायनस रेंजची लोअर व्हॅल्यू 40. हे विसरू नका. त्यानंतर डी काय असतो? डी रिप्रेझेंट करतो प्लास्टिक लिमिट. येस ऑर नो? काय रेंज असते डी ची? व्हॉट इज रेंज फॉर डी? डी साठीची जी रेंज असते दॅट रेंज इज नथिंग बट 10 to 30. व्हेरी गुड. मग या केसमध्ये प्लास्टिक लिमिट 20 दिलेला आहे. रेंज मध्ये आहे 20. येस सर, रेंज मध्ये आहे. म्हणून दॅट गिवन व्हॅल्यू मायनस लोअर लिमिट 20 - 10 इक्वल टू 10. ए ची व्हॅल्यू मिळाली 15, बी ची व्हॅल्यू मिळाली 35, सी ची व्हॅल्यू मिळाली 0. म्हणजे ही टर्म तर गेली, 2 नंबरची टर्म गेली, उरला फक्त 0. ग्रुप इंडेक्स इज इक्वल टू 0.2 मल्टिप्लाइड बाय ए. ए किती आला? ए किती आला? 15 गुणिले 15 अधिक 0.01 मल्टिप्लाइड बाय व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी. बी आहे तुमचा 35 मल्टिप्लाइड बाय व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डी इज 10. 15 दुने 30 म्हणजे 0.33 प्लस 35 350 भागिले 100 3.5. 6.5 is the correct answer. Okay, B is the correct option. Very good. 2.4 to 6.5. चला, एकदम सोपा क्वेश्चन आहे, पटकन आन्सर. क्लेई ग्रॅव्हल कोणतं सिम्बॉल आहे क्लेई ग्रॅव्हलचं? जी आणि सी. क्लेई ग्रॅव्हल ऑफ ए चा आन्सर 4. ए 4 कुठे आहे? सो बी अँड सी आर द करेक्ट ऑप्शन. क्लेई सँड. यस सी. यस, 3 इज द हे, म्हणून बी आणि सी आहे. ऑर्गॅनिक क्ले. ऑर्गॅनिक क्ले ओ एच. व्हेरी गुड. सो ऑर्गॅनिक क्ले 2. सी इज द राईट ऑप्शन. आणि सिल्टी सँड. सिल्ट साठी आपण एम यूज करतो, आठवत असेल तुम्हाला. येस ऑर नो? सिल्ट साठी एम यूज करतो, कारण सँड साठी येस ऑलरेडी यूज केलेला आहे. सो सिल्टी सँड इज 1. 4, 3, 2, 1. सी इज द करेक्ट ऑप्शन. 2.5. Okay, very good. Next, based on the grade distribution analysis, the D10, D30, and D60 values of a given soil are 0.23, 0.3, and 0.41 respectively. As per IS code, the soil classification will be. सॉइलचं क्लासिफिकेशन तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, आता इथे जी सॉइल दिलेली आहे ना, सगळीकडे यस 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 आणि यस दिलेला आहे. ओके सर, सगळीकडे एस 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 यस दिलेला आहे. मग या एस 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 जर दिलेला असेल तर तुम्हाला काय आहे? ती सँड आहे. मग ही डब्ल्यू काय रिप्रेझेंट करतोय? वेल ग्रेडेड आहे. पी काय रिप्रेझेंट करतोय? पुअरली ग्रेडेड आहे.
इथे सिल्टी सँड आहे की क्लेई सँड आहे याच्यासाठी काही डेटा दिलेला आहे का? नाही सर. इथून तुम्हाला ते डिटरमाइन करता येणार नाही की सँड सिल्टी आहे की क्लेई आहे. का? कारण ते ए लाईनच्या खाली आहे की ए लाईनच्या वरती आहे. हे डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला प्लास्टिसिटी इंडेक्स लागतो. प्लास्टिसिटी इंडेक्स साठी हे क्लासिफिकेशन आठवत असेल तुम्हाला. लिक्विड लिमिट काय करतो आपण? सॉरी, प्लास्टिसिटी इंडेक्स कॅल्क्युलेट करतो आयपी, लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. हे तुमचं असतं जे गिव्हन व्हॅल्यूज असतील ते. आणि ए लाईनचं इक्वेशन आठवतंय काय असतं? ए लाईनचं इक्वेशन 0.73 इंटू लिक्विड लिमिट मायनस 20. करेक्ट हे इक्वेशन? यस. हा आयपी आणि ए लाईन वाला आयपी कॅल्क्युलेट करतो, दोघांचं कंपॅरिझन करतो. जर हा आयपी ग्रेटर दॅन ह्या ए लाईन वाला असेल तर त्याला आपण क्ले म्हणतो, आणि लेस असेल तर त्याला आपण सिल्ट म्हणतो. पण अशा कॅल्क्युलेशन साठी काही डेटा दिलेला नाहीये क्वेश्चन मध्ये. सो ऑप्शन सी अँड ऑप्शन डी इज नॉट करेक्ट. बघ महेश, तू केलं टाईप करून, तू डाऊट घेण्यासारखंच वागतोय आज. ऑप्शन सी आणि ऑप्शन डी इज इनकरेक्ट. एसएससी जेईला आला होता हा क्वेश्चन. व्हेरी गुड. असा क्वेश्चन आला होता क्लासिफिकेशन, डायरेक्टली असाच होता. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डी? वेल ग्रेडेड आणि पुअरली ग्रेडेड कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी काय कॅल्क्युलेट करावं लागेल? सीयू कॅल्क्युलेट करावं लागेल. चला, सीयू चा फॉर्म्युला काय आहे? सीयू इज इक्वल टू D30² डिवायडेड बाय, सॉरी, सीयू काय असतो? D60/D10 असतो. येस ऑर नो? D60/D10. व्हेरी गुड. सॉरी, D60/D10. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ D60? D60 इज 0.41 डिवायडेड बाय ए लाईनचे इक्वेशन करून क्लासिफाय करायचं होतं. एसएससी जेईला असा होता. ओके, व्हेरी गुड. तुमची सगळीच रिव्हिजन होते. D60 इज D0.41 डिवायडेड बाय D10. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ D10? 0.23. काय आन्सर येईल याचा? 0.41 डिवायडेड बाय 0.23. 1.78. So is it a well graded or poorly graded sand? It is less than 6. Coefficient of uniformity less than 6 आला आहे. So is it a well graded sand or poorly graded sand? Poorly graded sand. इथूनच तुम्हाला ऑप्शन मिळून जातं. तुम्हाला सीसी कॅल्क्युलेट करायची सुद्धा गरज नाहीये. बट तरी आपल्या रिव्हिजन साठी सीसीचा काय फॉर्म्युला असतो? D30² D30² डिवायडेड बाय D60 मल्टिप्लाइड बाय D10. यस महेश? काय डाऊट आहे? अगोदर मला हा फॉर्म्युला यूज करून सीसी ची व्हॅल्यू सांगा. D30 इज हाऊ मच? 0.3² डिवायडेड बाय D60 इज हाऊ मच? 0.3 मल्टिप्लाइड बाय 0.4. काय आन्सर आला आरती? 0.954. हे आन्सर सांगा ना एकदा मला. 0.954 येते प्रत्येकाचं. करेक्ट आहे? ओके. सो इट इज लेस दॅन 1. सो इट इज पुअरली ग्रेडेड सँड. हा महेश, आता काय डाऊट होता तुझा? की सर, सीयू लेस दॅन 2 आला तर कोणती सँड असते तू बोलला? युनिफॉर्म सॉइल असते. इथे युनिफॉर्म नाही, वेल ग्रेडेड बोलतोय. युनिफॉर्म आणि वेल ग्रेडेड मध्ये फरक आहे. येस. यू लेस दॅन टू तू बोलला, वेल ग्रेडेड सर युनिफॉर्म सॉइल. बट युनिफॉर्म म्हणजे सगळेच पार्टिकल एका साईजचे असतात, आणि वेल ग्रेडेड म्हणजे ऑल साईजचे पार्टिकल प्रेझेंट असतात. ही वेल ग्रेडेड आहे आणि ही युनिफॉर्म आहे. क्लिअर झाला? व्हेरी गुड. हुशार आहे. गिवन दॅट कोइफिशियंट ऑफ कर्व्हेचर इज 1.4, सीसी ची व्हॅल्यू 1.4 आहे, D33 आहे आणि D10.6 आहे. बेस्ड ऑन दिस इन्फॉर्मेशन ऑफ पार्टिकल साइज डिस्ट्रीब्युशन फॉर यूज एज अ सबग्रेड, दिस सॉइल विल बी टेकन ॲज. 1.4 आहे, ही वेल ग्रेडेड आहे. आता सांग बरं, सीसी ची व्हॅल्यू 1.4 आहे.
चला बोला पटकन. CC1 to 3 मध्ये आहे. रेंज मॅप पाठ झाली ना. CC1 to 3 वेल ग्रेडेड सॅड. CU greater than 6 वेल ग्रेडेड सॅड. इथूनच क्लासिफिकेशन हे क्लिअर होऊन जातं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8. अ सॉइल काय नाही कळालं मानसी? 2.7 नाही कळाला का क्वेश्चन? हा 2.7 एक्सप्लेन करायचा आहे परत. हा वरचा कळाला ना मानसी? पटकन बोल. कोणतं कम्पेअर कसं करायचं? काही कम्पेअर नाही करायचंय सीसी वरून. अरे मला एक सांग मानसी, वेल ग्रेडेड सँड साठी सीसी ची व्हॅल्यू काय असते? वेल ग्रेडेड सँड साठी सीसी ची व्हॅल्यू काय असते? कोएफिशियंट ऑफ कर्वेचरची रेंज काय असते वेल ग्रेडेड सँड साठी? वरती आन्सर दिला ना. वेल ग्रेडेड सँड साठी 1 to 3 असते. बस बस 1 to 3. युनिफॉर्मिटी विचारलंच नाही. वेल ग्रेडेड सँड साठी कोएफिशियंट ऑफ कर्वेचर तू सांगते 1 to 3 मध्ये असतो. कोएफिशियंट ऑफ कर्वेचर यांनी किती दिलाय? 1.4 दिलाय. कोएफिशियंट ऑफ कर्वेचर गिव्हन किती आहे? 1.4 आहे. हा 1.4 1 आणि 3 मध्ये आहे की नाही? 1.4 1 आणि 3 मध्ये आहे की नाही? यस. यस. मग ती कोणती सँड आहे जर 1.4 1 आणि 3 मध्ये आहे, जिचा कोएफिशियंट ऑफ कर्वेचर 1.4 आहे? ऑप्शन बघ ना. युनिफॉर्म, वेल, व्हेरी फाईन, पुअरली ग्रेडेड. 1 आणि 3 मध्ये आहे तर ती कोणती सँड आहे? वेल ग्रेडेड. क्लिअर. रेंज पाठ कर मानसी. महेश सांगतोय तुला, मी नाही सांगत. या CU greater than 6, CU greater than 4, CC इन बिटवीन 1 to 3. महेश 1 1 नाही, 1 to 3. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 घेऊया आता. जरा इंटरेस्टिंग आहे म्हणून घ्यायचं आहे. इन अ सॉइल स्पेसिमन 70% पार्टिकल्स आर पासिंग थ्रू 4.75 IS. पटकन आन्सर द्या. 70% पार्टिकल जर 4. महेश पाठ आहे तिचं, ती कन्फ्युज झाली, तिला पाठ करायला नको सांग. ओके. क्वेश्चन नंबर 2.8. In a soil specimen, 70% of particles are passing through 4.75 IS. बोला पटकन. 4.75 मधनं 70% पार्टिकल पास होत आहे. हे सँड असेल की ग्रॅव्हल असेल? आपण हे शिकलो आहोत. हे क्वेश्चन डायरेक्ट रीड करता करता अनालाइज झाले पाहिजे. इफ more than 50% particle passes through 4.75 sieve, it is called as a sand. आवाज येत नाहीये? हॅलो हॅलो. येतो आहे माणसं. तुझं कनेक्शन चेक कर. चला क्वेश्चन अनालाइज करायचं आपल्याला. आता येतो. 4.75 ची सीव आहे आणि एक दिलेली आहे तुमची 75 मायक्रॉनची. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. आणि मायक्रॉन. 70% पार्टिकल्स आर पासिंग थ्रू 4.75 IS. 4.75 मधनं 70% खाली जात आहे. बट खाली कुठे काय आहे ते माहिती नाही. 4.75च्या वरती मात्र 30% आहे, हे फिक्स झालं. टोटल किती आहे? 100 आहे. 100 पैकी 4.75च्या वरती 30 आहे. ओके. आणि 4.75च्या खाली टोटल 70 आहे. त्यानंतर अँड 40% ऑफ पार्टिकल्स आर पासिंग थ्रू 75 मायक्रॉन सिंग. 75 मधनं किती पास होत आहे? खाली आहे तुमचे 40%. टोटल होते 100%. त्याच्यापैकी 30% हे 4.75 सिवच्या वरती आहेत. आणि 40% ऑफ पार्टिकल्स आर पासिंग थ्रू 75 मायक्रॉन IS सिव. 75 मायक्रॉनच्या खाली 40% आहे.
म्हणजे 75 मायक्रॉनच्या वरती किती आहेत टोटल? 75 मायक्रॉनच्या वरती टोटल किती आहे हे सांगता का एकदा मला? 30 नाहीये. व्यवस्थित विचार करा. 4.75 मधनं खाली 70% गेलेले आहेत. 4.75च्या वरती 30% आहे. ओके. ओके सर. टोटल 100% आहे. 75 च्या खाली 40% गेले. टोटल किती व्हायला हवी? 100 व्हायला हवी. वरती 30 आहे, खाली 40 आहे, मध्ये किती असतील? 30 असतील. येस ऑर नो? आता कम्प्लीट झालं. 4.75च्या वरती 30, दोघांच्या मध्ये 30 आणि 75 खाली 40. मी क्वेश्चन काय विचारला होता? 75 मायक्रॉनच्या वरती टोटल किती आहेत? 75 मायक्रॉनच्या वरती टोटल किती आहेत? 60% आहे. 75 मायक्रॉनच्या वरती 60% आहेत आणि 75 मायक्रॉनच्या खाली 40% आहेत. बोला टाइप ऑफ सॉइल बोला. फाईन ग्रेन सॉइल और कोर्स ग्रेन सॉइल? सॅन्ड नाही, अजून क्लासिफिकेशन सॅन्ड आहे की ते झालेलं नाही. 75 मायक्रॉनच्या वरती किती आहेत? 65%. 75 मायक्रॉनच्या खाली 40%. इथून फक्त सॉइल कोर्स ग्रेन आहे की फाईन ग्रेन आहे हे क्लासिफाय होतं. तुम्ही सॅन्ड आन्सर दिला ना, मी तुम्हाला बघा कसं फिरवतो आता. सॅन्ड आन्सर लक्षात ठेवा तुमचं. ही कोणती आहे? कोर्स ग्रेन आहे की फाईन ग्रेन आहे? 75 मायक्रॉनच्या वरती जर 50% जर पार्टिकल्स असतील तर तिला काय म्हणतो आपण? 50% पेक्षा जास्त असतील तर तिला कोर्स ग्रेन सॉइल म्हणतो. म्हणजे सॉइल कोर्स ग्रेन आहे. सो खालचा विषय सोडून द्या. सॉइल कोणती आहे? कोर्स ग्रेन आहे. या कोर्स ग्रेनला आता आपण क्लासिफाय करू. ही जी सॉइल दिलेली आहे 75 मायक्रॉनच्या वरती, ही टोटल आहे 60%. पण हे 60%ला आता आपण 100% कन्सिडर करूया. हे कळालं तुम्हाला? या 60% म्हणजे 100%. येस ऑर नो? हे कळालं? 4.75 mm जे आहे, मग ह्या 4.75 च्या वरती 30 आहे आणि खाली 30 आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, कोर्स ग्रेन सॉइल पैकी 50% सॉइल वरती आहे आणि 50% सॉइल खाली आहे. असंच न्यूमेरिकल आपण क्लासरूम मध्ये पण घेतलंय तुमच्या रेग्युलर कोर्समध्ये. येस. म्हणजे काय? 50% सॉइल वरती आहे आणि 50% खाली सॉइल आहे. 50% वरती आणि 50% खाली असेल जर 4.75 पेक्षा 50 किंवा 50% पेक्षा जास्त सॉइल वरती असेल तर त्याला आपण ग्रॅव्हल म्हणतो. म्हणजे 50% इन्क्लुडेड असेल तर त्याला आपण ग्रॅव्हल म्हणतो. येस ऑर नो? आणि ज्याला सँड केव्हा म्हणतो? जेव्हा 50% कमी वाली सॉइल 4.75च्या खाली असेल त्याला आपण सँड असं म्हणतो. इथे काय आहे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वरती आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत? ग्रॅव्हल म्हणणार. म्हणजे हे काय आहे? कोर्स ग्रेन सॉइल आहे प्लस ग्रॅव्हल आहे. चला क्वेश्चन कडे रिटर्न या. कोर्स ग्रेन सॉइल आणि ग्रॅव्हल हे क्लासिफिकेशन कम्प्लीट झालं. 4. इट्स युनिफॉर्मिटी कोएफिशियंट. ग्रॅव्हल आहे हे तर कळालं. युनिफॉर्मिटी कोएफिशियंट इज 8. Cu is greater than 4. It is which type of gravel? It is which type of gravel? कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी 8 आहे. म्हणजे Cu इज ग्रेटर दॅन 4 असेल तर त्याला आपण वेल ग्रेडेड ग्रॅव्हल म्हणतो, GW. आणि कोएफिशियंट ऑफ कर्वेचर 2 आहे, म्हणजे 1 आणि 3 च्या मध्ये आहे. तर कोणत्या टाईपचं ग्रॅव्हल आहे? अगेन वेल ग्रेडेड ग्रॅव्हल. येस. So as per the soil classification system, IS soil classification system, what is type of soil? GW, well graded gravel. So is it a correct option? Well graded gravel. सगळ्यांना कळाला क्वेश्चन? नाही कळाला आरती? परत एक्सप्लेन करू? लास्टचं परत एक्सप्लेन करू, ठीक आहे? 50-50 परत एक्सप्लेन करतो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कन्फ्युज नका हो. चला, ह्या ISCU ड्रॉ करतो. परत एकदा घेऊ, परत पहिल्यापासून घेऊ. 4.75. त्यानंतर तुमच्यावाला आहे 75 मायक्रॉन.
खाली आली होती, किती आली होती खाली? 40%. हा तिथून घेतो, पण मला लिहावं तर सगळं लागेल ना. 30% आणि 30%. इथपर्यंत क्लिअर होतं ना आरती? ओके, इथपर्यंत क्लिअर होतं. ओके, व्हेरी गुड. आता मी काय म्हणतोय तिकडे लक्ष द्या. येस, पहिल्या लेक्चरला तू हाच डाऊट विचारला होता की सर क्लासिफिकेशन कसं करायचं, आणि मी तिथे तुम्हाला हे न्यूमेरिकल घेतलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर 50-50% घेतलं होतं. ठीक आहे. येस, चला लक्ष द्या आरती. हे ग्रॅव्हल आहे एवढं तर इथून कळून गेलं. आणि ग्रॅव्हलच्या केसमध्ये फक्त तुला काय डाऊट आहे माहिती आहे आरती? तुला ग्रॅव्हलची डेफिनेशन माहिती नाही. ग्रॅव्हलची डेफिनेशन काय होती एकदा सांगते का मला? व्हॉट इज ग्रॅव्हल? ग्रॅव्हल कुणाला म्हणायचं? वेन 50 or more than 50% of particles are retained on 4.75 mm sieve, it is called as a gravel. Gravel कुणाला म्हणायचं? When 50 or more than 50% particles are retained over 4.75 mm sieve, then it is called as a gravel. Sand कुणाला म्हणायचं? When less than 50% particle are passed through 4.75 mm sieve, then it is called as a sand. बट कुणाचे? कोर्स ग्रेन सॉइलचे, टोटल सॉइलचे नाही. इफ 50 or more than 50% of the particles are retained over 4.75 mm sieve, then it is called as gravel. मला एक सांग, 50% पार्टिकल रिटेन झाले आहेत की नाही वरती आरती? येस ऑर नो? 50% particles are retained above 4.75 mm sieve, so it is called as gravel. खाली 50% पेक्षा लेस पास झालेले का? नाही, 50% पास झालेले. सँड केव्हा म्हणतो? वेन लेस दॅन 50% पार्टिकल आज पास. म्हणजे इथे 29 आणि वरती 31 जर असतं, सॉरी सॉरी सॉरी, हे चुकतंय परत. वेन ग्रेटर दॅन 50% पार्टिकल्स आर पास्ड थ्रू सिव, देन इट इज कॉल्ड ॲज अ सँड. हे थोडं चुकलं, सॉरी. क्लिअर असेल काय? वेन मोर दॅन 50% पार्टिकल्स आर पास्ड थ्रू युअर सिव, देन इट इज कॉल्ड ॲज अ सँड. इथे 50% पेक्षा मोर पार्टिकल पास झालेले आहेत का? नाही, 50% पास झालेले आहेत. जर हे 31% पास झालेले असते ना, तर ती सँड असते. क्लिअर आहे कार्ती आता? आरती क्लिअर आहे? 4.75च्या याचं क्लिअर आहे डेफिनेशन? ग्रॅव्हल कुणाला म्हणायचं? वेन 50 or more than 50% particles are retained over 4.75 mm sieve, then it is called as gravel. And if 50% पेक्षा जास्त पार्टिकल इक्वल नाही, ग्रेटर दॅन 50च पाहिजे, तर त्याला सँड म्हणायचं. म्हणजे 30 ऐवजी 31 असते तर ती सँड असते. क्लिअर आहे मानसी तुला पण? येस, एव्हरीवन क्लिअर? ओके, सो आन्सर वॉज व्हॉट? GW. The laboratory test on the sample yielded the following result. Plasticity index IP दिलेला आहे 32%, liquidity index दिलेला आहे 0.15, activity number दिलेला आहे 1.5, 1.58. Which of the following inferences can be drawn? Soil is a very steep, medium soft, highly plastic, medium plastic आणि active. तुम्हाला जर आठवत असेल, तर व्हेरी स्टीप, स्टीप, मीडियम सॉफ्ट, सॉफ्ट, हे तुम्हाला लिक्विडिटी इंडेक्स 0.25, 0.25 टू 0.50, 0.50 टू 0.75, 0.75 टू 1, हा टेबल दिलेला आहे. यस, काय असतो तो टेबल? हवं तर बाजूला लिहून देतो, पाठ पाहिजे तो टेबल. हा, रिव्हिजन करून घ्या याची, म्हणजे तुम्हाला आज हे कळालं असेल की हा टेबल सुद्धा सोडत नाही ईएससी. ईएससी ला काय माहितीये का तुम्हाला? कन्सेप्ट तर आहेच, पण कव्हरेज खूप लागतं, खूप रिव्हिजन लागते. प्रत्येक गोष्ट, म्हणजे जी गोष्ट तुम्ही मोठी आहे म्हणून स्किप करता ना, ती सुद्धा पाठ लागते ईएससी आणि गेटला. बघा महेशचं स्पीड बघा तुम्ही, त्याचा टाइम झालेला आहे चॅटिंगचा म्हणून तो टाईप करतो. कन्सिस्टन्सी सॉइलची, कन्सिस्टन्सी इंडेक्स 1 to 0.75, त्यानंतर 0.75 टू 0.50, त्यानंतर 0.50 टू 0.25, त्यानंतर 0.25 टू 0. आणि लिक्विडिटी इंडेक्सच्या केसमध्ये 0 टू 0.25, 0.25 टू 0.50, 0.50 टू 0.75,
आणि 0.7521. मग इथे काय असते कन्सिस्टन्सी? ज्यावेळेस सांगा बरं, आठवत असेल तर. कन्सिस्टन्सी इंडेक्स म्हणजे आयसी आणि लिक्विडिटी इंडेक्स म्हणजे आयएल हा 1 to 0.75 असेल. त्या केसमध्ये काय कन्सिस्टन्सी असते? बरं एक सांगा, कन्सिस्टन्सी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 असेल तेव्हा काय असते सॉइल? कन्सिस्टन्सी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 असतो त्यावेळेस सॉइल काय असते? वेन कन्सिस्टन्सी इंडेक्स इज ग्रेटर दॅन 1. सेमी सॉलिड टू सॉलिड म्हणजे 1 to 0.75 आहे. आपण सॉलिड कडनं कुठे जाणार आहोत? आता लिक्विड कडे जाणार आहोत. 1 to 0 ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस कुठे जाणार आहोत? सॉलिड कडनं लिक्विड कडे जाणार आहोत. येस ऑर नो? म्हणून इथे जे असतं, इथे असते स्टीफ, त्यानंतर इथे असते मीडियम सॉफ्ट, इथे असते मीडियम सॉफ्ट. मी उलटा लिहिलाय, जो तुमच्या नोट्स मध्ये आहे त्याच्या उलटा टेबल आहे हा. इथे असते सॉफ्ट आणि इथे असते तुमच्या व्हेरी सॉफ्ट. क्लिअर? सॉफ्ट, मीडियम स्टीफ, स्टीफ आणि व्हेरी स्टीफ. मग लिक्विडिटी इंडेक्स किती? हा, तू लिहिलाय तसा नोट्स मध्ये आहे. लिक्विडिटी इंडेक्स किती आहे? 0.15 आहे. कुठे आहे तो? या रेंज मध्ये आहे. सो सॉइल कशी आहे? स्टीप आहे. कशी आहे? स्टीप आहे. क्लिअर? सो 1 इज द करेक्ट ऑप्शन. लिक्विडिटी इंडेक्स वरनं हे क्लासिफिकेशन झालं. 1 इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर प्लास्टिसिटी इंडेक्स दिलेला आहे तुम्हाला. या प्लास्टिसिटी इंडेक्सचं पण क्लासिफिकेशन असतं आणि सॉइलची स्टिफनेस ही इंडिकेटेड असते, जे आपण शिकणार आहोत कशामध्ये? तुमचं फाउंडेशन चॅप्टर मध्ये. बट ऍक्टिव्हिटी नंबर 1.58 आहे, याच्यावरनं काय सांगा तुमची सॉइल कशी आहे? ऍक्टिव्ह आहे की नाही? ग्रेटर दॅन 1.25 ऍक्टिव्ह सॉइल असते. 5 इज द करेक्ट ऑप्शन. 1 आणि 5 जिथे आहे ते ऑप्शन चूज करायचंय. जरी तुम्हाला लिक्विडिटी इंडेक्स किंवा प्लास्टिसिटी इंडेक्स वरनं हे हायली प्लास्टिक, मीडियम प्लास्टिक काय आहे ते कळत नाहीये, जिथे 1 आणि 5 आहे ते ऑप्शन बघा. 1 आणि 5 आहे, याच्यामध्ये 1.5 नाहीये, याच्यामध्ये 1.5 नाहीये, याच्यामध्ये 1.5 नाहीये. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर? कसं चूज केलं? जरी मला प्लास्टिसिटी इंडेक्स वरनं मीडियम प्लास्टिक, हायली प्लास्टिक कळत नाहीये, बट मी काय केलं? 1 आणि 5 जिथे आहे ते ऑप्शन चूज करून दिलं. येस, करेक्ट. एवढा क्वेश्चन घेऊ आता, फक्त हा 10वा. ठीक आहे महेश, एवढं मनावर नको घेऊ. मॅच लिस्ट 1 आणि मॅच लिस्ट 2. GW वेल ग्रेडेड ग्रॅव्हल, बोला पटकन. वेल ग्रेडेड ग्रॅव्हल कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी ग्रेटर दॅन 4. एचा ऑप्शन 2, बी आणि सी ऑप्शन. SW, डब्ल्यू म्हणजे वेल ग्रेडेड सँड. वेल ग्रेडेड सँड साठी कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी किती असतो? ग्रेटर दॅन 6. सो 1. सो दिस 2 हे तर आहेच. ML, ही एम काय रिप्रेझेंट करतोय? सिल्ट. सिल्टचं काही आहे का इथे? नाही, सॉइल सॉइल म्हटलंय, बट एल आहे. यांनी कन्फ्युज करून दिलंय. इथे एकामध्ये सॉइल हॅव लो प्लास्टिसिटी आणि सॉइल हॅव्हिंग लो कॉम्प्रेसिबिलिटी असं देऊन दिलं. इथे त्यांनी असं द्यायला पाहिजे होतं की लो कॉम्प्रेसिबिलिटी आहे की सिल्ट आहे. इथे मेन्शन तरी पाहिजे होतं की सिल्ट हॅव्हिंग लो कॉम्प्रेसिबिलिटी आणि क्ले हॅव्हिंग लो कॉम्प्रेसिबिलिटी. कळालं नाही ते काय कन्फ्युजन आहे ते? इथे सॉइलचं नाव द्यायला हवं होतं, कारण दोघांमध्ये LL दिलेलं आहे. ठीक आहे. ओके, क्वेश्चन सॉल्व्ह करत बसताना रात्रभरही करत बसू आपण. ठीक आहे, थँक्यू. समजतंय? फायदा होतोय ना क्वेश्चन प्रॅक्टिस घेतल्याचा? नाही, बरेच आहेत महेश. 22 क्वेश्चन उद्या घेऊ, चालेल? ठीक आहे. ठीक, चालेल. थँक्यू. गुड नाईट.